येस. ठीक आहे. तर आज आपल्याला म्हणजे डी-जेच्या एक्झामसाठी डी-जेच्या मेन्सची तयारी करायची म्हणजे नेमकी काय तयारी करायची? ठीक आहे. हे आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये समजावून घ्यायचं आहे. म्हणजे एक स्ट्रॅटेजी सेशन हे असणार आहे. ठीक आहे. येस. काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये. तर डी-जेचे जे आपले सगळे आता नवीन ॲडमिशन्स आहेत म्हणजे डी-जेची मेन्सची जी बॅच आहे, ती आपण तुमची ज्यावेळेस डी-जेचं पूर्वपरीक्षेचं ज्यावेळेस नोटिफिकेशन आलं होतं, ठीक आहे. त्याच वेळेस आपण डी-जेची मेन्सची बॅच आपण सुरू केली होती. पण त्या विद्यार्थ्यांना त्यावेळेस आपण बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या. बरेच विषय आपण त्याच्यामध्ये सुरुवातीपासून आपण कव्हर केले होते. ठीक आहे. पण आता जे नवीन जॉइन केलेलं आहे, तर या लोकांसाठी एक स्ट्रॅटेजी आपण आता सांगणार आहे तुम्हाला. आता तुमची जवळपास जून एंडला आपली पेपर आहे. मग त्या जून एंडपर्यंत आपण आता काय-काय तयारी करू शकतो डी-जेच्या ह्याच्यामध्ये म्हणजे डी-जेची तयारी करण्यासाठी. ठीक आहे. येस. तर इथे जर तुम्ही बघितलं आता, म्हणजे मुळात कसं असतं, की कुठल्याही परीक्षेची तयारी जर करायचं म्हटलं, एक प्लॅन जर आपल्याला बनवायचं म्हणलं, तर ते प्लॅन बनवत असताना आपलं पहिलं स्टेप काय असलं पाहिजे, तर आपण तो क्वेश्चन पेपर बघितला पाहिजे. आता तुम्ही डी-जेचा जर क्वेश्चन पेपर बघितला, याच्यामध्ये आपल्याला प्रश्नांचं म्हणजे स्ट्रॅटेजी कशी असते, ठीक आहे. समजा 30 मार्काला तुम्हाला समजा आपण फॉर एक्झाम्पल सुरुवातीला आपण क्रिमिनलचा पेपर बघूया. तर क्रिमिनलच्या पेपरमध्ये तुम्हाला 30 मार्काला जजमेंट रायटिंग विचारलं जातं. ठीक आहे. म्हणजे पहिला जो तुमचा पेज आहे, दुसरा पेज आहे. ह्या पहिलं दीड पेजेसवर तुमचं जवळपास जजमेंट रायटिंग तुम्हाला दिलेलं असतं. म्हणजे प्रॉब्लेमसुद्धा डी-जेचा दिलेला जवळपास मोठा असतो. तो प्रॉब्लेम आता म्हणजे पेपरच्या अगदी सुरुवातीपासून आपल्याला एक-एक शब्द आपल्यासाठी महत्त्वाचा असतो. तो जर आपण समजून घ्यायला लागला, तर आपल्याला स्ट्रॅटेजी बनवता येते. म्हणजे तुमच्या जजमेंटच्या प्रश्नामध्ये दिलेलं असतं, की तुम्हाला गरज असलेले नेसेसिटी फॅक्ट तुम्ही प्रिझ्यूम करा. याचा अर्थ काय, की आपलं कोर्टाचं प्रॅक्टिस चांगलं असलं पाहिजे. ठीक आहे. जे रिकाम्या जागा आहेत, त्यांनी ज्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या नाही आहेत, तर ते अंडरस्टँडिंग प्रिझ्यूम आपल्याला चांगल्या पद्धतीने करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर विटनेसेस वगैरे प्रोबॅबली कोणते-कोणते असतात एखाद्या केसमध्ये, ते आपल्याला चांगलं माहिती असलं पाहिजे. नेसेसरी विटनेसेसचं एक्झामिनेशन तुम्ही जे पद्धतीने केलं पाहिजे. तर त्यासाठी नेसेसरी विटनेसेस एक्झामाइन केले असं तुम्हाला ते सांगतात. एक तर त्यांनी लिस्ट दिलेली असते विटनेसेसची, त्याप्रमाणे आपण विटनेसेस घेऊ शकतो. जर त्यांनी आपल्यावर ते सुद्धा काम सोडून दिलेलं असेल, तर ते सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. पुढे जर आपण बघितलं, मग तुम्हाला नेसेसरी विटनेसेस तुमच्या पद्धतीने घ्या. त्याच्यानंतर रिलेव्हंट डॉक्युमेंट कोणते-कोणते प्रोड्यूस केलेले आहेत. ठीक आहे. ते सुद्धा तुम्हाला समजून घ्यायला सांगतात ते. एक मिनिट म्हणजे कुठल्याही परीक्षेचं ज्यावेळेस आपण तयारी करत असतो, त्याच्यातले छोटे-छोटे बारकावे असतात ते आपल्याला समजून घ्यावे लागतात. पहिलं, की तुम्ही खूप सारे जजमेंट आपण बघितले पाहिजेत. खूप साऱ्या केस फाईल्स आपण त्याच्यामध्ये बघितलेल्या असल्या पाहिजेत. ज्याच्यानुसार आपल्याला हे प्रिझ्यूम करता येईल, की एखाद्या पर्टिक्युलर समजा तुम्हाला जर जजमेंट मर्डर कल्पेबल होमिसाइडचं जजमेंट विचारलेलं असेल, तर याच्यामध्ये कोणते-कोणते विटनेसेस प्रोबेबल असू शकतात ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. ठीक आहे. समजा पोस्कोचं एखादं जजमेंट तुम्हाला विचारलंय, त्याच्यामध्ये प्रोबेबल कोणते-कोणते विटनेसेस वगैरे असू शकतात. ठीक आहे. रेपसारख्या केसेसमध्ये काय-काय डॉक्युमेंट समजा कोर्टासमोर येऊ शकतात. हे सगळं सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर प्रिझम्पशन्स आपलं जमलं पाहिजे, नेसेसरी विटनेसेस जमले पाहिजेत, रिलेव्हंट डॉक्युमेंट एखाद्या पर्टिक्युलर केसमध्ये कोणते-कोणते असले पाहिजे, ते सुद्धा आपल्याला लक्षात आलं पाहिजे. हे एक भाग झाला जजमेंट रायटिंगच्या तयारीसाठीचा. तर ते सगळं आपण जजमेंट रायटिंगच्या तयारीमध्ये करून घेणार आहोत. तुमच्या बॅचमध्ये ऑलरेडी तसे मी जवळपास एक 40 एक लेक्चर जजमेंट रायटिंगचे अपलोड केलेले आहेत. तुम्ही ते सगळे लेक्चर सुद्धा डिटेलमध्ये बघून घ्या. रेकॉर्डेड कंटेंट खूप सारा जरी असला, दरवेळेस आपण दरवर्षीच्या लेक्चर्समध्ये रेकॉर्डेड कंटेंटमध्ये बरंच आपण ॲडिशन करत असतो. तर ते 40 जे जजमेंट रायटिंगचे लेक्चर्स तुमच्या कोर्समध्ये आहेत, ते तुम्ही अगोदर बघायचे. त्याच्यानंतर बाकी आपण ह्या सगळ्या गोष्टी परत एकदा आपण समजून घेणार आहे. दुसरा महत्त्वाचा गोष्ट असतो म्हणजे ह्याच्यामध्ये तुमच्या पहिला आणि दुसरा पेज जे असतं क्रिमिनल लॉचं क्रिमिनल पेपरचं तुमचं, त्याच्यामध्ये दीड पेजेसवर आपलं जजमेंट रायटिंगच आहे. मग आता दुसरा महत्त्वाचा विषय असतो, की तुम्ही प्रॉब्लेम व्यवस्थित पद्धतीने समजावून घेतला पाहिजे. कुठलं जरी जजमेंट रायटिंग ज्यावेळेस तुम्हाला विचारलं जातं, त्याच्यामध्ये काहीतरी एक्झामिनर जो पेपर काढणारा जो व्यक्ती आहे, त्याने काही बारकावे टाकण्याचा प्रयत्न केलेला असतो. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला अॅक्यूज किती लोक आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर आता तारखा पण दिल्या जातात. तुम्ही फॉर एक्झाम्पल 2020चं जजमेंट जर 21चं म्हणजे जजमेंट जर तुम्ही बघितलं, ठीक आहे. म्हणजे 2020चा तो पेपर होता, 21ला तो परीक्षा झाली होती. त्याचं जजमेंट जर तुम्ही बघितलं, त्याच्यात तुम्हाला सांगितलं होतं, की अॅक्यूज नंबर 1 ठीक आहे. याने लग्न वगैरे केलं आणि 2013च्या तारखेला केलं असं त्यांनी सांगितलं होतं. 2020च्या आपल्या पेपरच्या जजमेंटमध्ये. तर त्यांनी तारीख तुम्हाला दिलेली होती 2013ची तारीख. मग ह्या तारखेनुसार जर बघायचं म्हणलं, तर आपल्याला लॉचं ॲप्लिकेशन कोणतं असणार आहे? या ठिकाणी तुमचा आय-पी-सी ॲप्लिकेबल असणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला क्रिमिनल लॉच्या तरतुदीसुद्धा तुम्हाला सी-आर-पी-सी वगैरे तुम्हाला वापरायचे आहेत. म्हणजे लॉचं डेट कोणती दिलेली आहे? प्रॉब्लेममध्ये जजमेंट रायटिंगची त्यांनी डेट दिली आहे का तुम्हाला? म्हणजे जी घटना घडली, त्या घटनेची तुम्हाला डेट दिलेली आहे का?
ठीक आहे. त्याचं एफ-आय-आर वगैरे कधी रजिस्टर झालं, हे सुद्धा आता बारकावा तुम्हाला समजावून घ्यावा लागेल. आता नवीन लॉनुसार आपल्याला ज्या काही रिक्वायरमेंट त्यांनी आणलेल्या आहेत, समजा रेपचं एखादी केस असेल, तर रेपच्या केसेसमध्ये आता ज्या काही नवीन त्यांनी घटना आणलेल्या आहेत, म्हणजे जे काही एक्झामिनेशन वगैरे आता एवढ्या चांगल्या पद्धतीने त्यांनी मॅन्डेटरी केलेलं आहे किंवा आता फॉरेन्सिक एक्सपर्टच्या टीमसुद्धा जाणं गरजेचं आहे नवीन बी-एन-एस-एस प्रमाणे. तर त्या टीमचं सुद्धा एक्झामिनेशन त्याचा सुद्धा तुमच्या केसमध्ये उल्लेख असला पाहिजे. फॉरेन्सिक टीमवाल्यांच्या व्हॅन आता सगळीकडे महाराष्ट्रभर फिरतात. आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. तर त्यांचा सुद्धा रिपोर्ट कशा पद्धतीने असतो, त्याच्यावर सुद्धा आपण त्याचं ॲप्रिशिएशन कसं करायचं, हे सगळं सुद्धा तुम्हाला आता माहिती असलं पाहिजे. तर प्रॉब्लेममधले एक-एक बारकावे तुम्हाला समजावून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये मग अॅक्यूज पर्सन कोण आहे? अॅक्यूज पर्सनचं आणि विटनेसेस लोकांचं काही नातं आहे का? ठीक आहे. हे सगळं सुद्धा समजावून घ्यावं लागतं. विटनेसेस लोकं इंडिपेंडंट आहेत का? त्याच्यानंतर सीसीटीव्ही सारखा काही पुरावा त्याच्यामध्ये आहे का? आता नवीन इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स ॲक्टनुसार म्हणजे इलेक्ट्रॉनिकच्या तरतुदीनुसार आता अगोदर 2 सेक्शन होते इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सचे. आता 3 सेक्शन आलेले आहेत. तर या तिन्ही सेक्शनप्रमाणे अगोदर पण जे अर्जुन पंडितराव खोतकरच्या जजमेंटनुसार जी सिच्युएशन होती, ठीक आहे. आपण अगोदर ॲप्रिशिएशन करत असताना अर्जुन पंडितराव खोतकरचं जजमेंट आपण कोट करायचो. ठीक आहे. अजूनही तसं पाहायला गेलं तर अर्जुन पंडितराव खोतकरचं जजमेंट तुम्ही या ठिकाणी जजमेंट रायटिंगमध्ये कोट करू शकता. ते पण कोट करायचं आणि ॲडिशनली आता जे नवीन एक सेक्शन त्यांनी ॲड केलेलं आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट पद्धतीने सांगितलेलं आहे, की इथून पुढे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सवर रिलाय जर आपल्याला करायचं असेल, तर अशा वेळेस ॲज अ डॉक्युमेंट पद्धतीने तुम्ही रिलाय करू शकता. जसं डॉक्युमेंटरी एव्हिडन्स ॲडमिसिबल असतो. जर ओरिजिनल इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स जर तुमच्यासमोर तो डिव्हाइस समजा ह्या मोबाईलमध्ये शूटिंग केलंय. हा मोबाईलच जर कोर्टासमोर प्रोड्यूस केला असेल, तशा प्रकारचे जर काही फॅक्ट असतील, तर तुम्ही सरळ-सरळ त्याला डॉक्युमेंटरी एव्हिडन्सच्या पद्धतीने सुद्धा तुम्ही ॲडमिसिबल करू शकता. त्या पद्धतीने तुम्ही त्याला ॲडमिसिबल करून घेऊ शकता. किंवा जर समजा आता ह्याच्यामध्ये असं केलं जाऊ शकतं तुम्हाला जे आता 2 प्रकारचे सर्टिफिकेट द्यावे लागणार आहे. त्या 2 सर्टिफिकेटवर समजा जजमेंट रायटिंगमध्ये काहीतरी वाद निर्माण केला जाऊ शकतो. म्हणजे हे समजून घेण्यासाठी, की नवीन लॉमध्ये आपल्या साक्ष अधिनियमामध्ये इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सच्या तरतुदी कशा आलेल्या आहेत. ठीक आहे. तुम्हाला त्या तरतुदीबद्दल काही माहिती आहे का? ठीक आहे. हे समजून घेण्यासाठी तुम्हाला त्या पद्धतीने सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग ते सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने म्हणजे कायद्याचा जो बेस आहे तो आपल्याला द्यायचा आहे. जजमेंट रायटिंग लिहीत असताना छोटे-छोटे बारकावे असतात. ते जर आपण समजून घेतले आणि त्या पद्धतीने जजमेंट लिहिलं तर आपल्या जजमेंटमध्ये आपल्याला पैकीच्या पैकी म्हणजे चांगले मार्क त्याच्यामध्ये मिळू शकतात. जसं मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, मागच्या आपल्या जे-एम-एफ-सीच्या पेपरमध्ये आपला तनुज जो विद्यार्थी आहे, ठीक आहे. त्याने म्हणजे 20 पैकी 20 मार्क त्याच्यामध्ये जजमेंट रायटिंगमध्ये मिळवलेले होते. ठीक आहे. हे सगळं जर तुम्हाला त्या पद्धतीचा एक्सलन्स मिळवायचा असेल, तर बरेच तुमच्या बॅचमध्ये बरेच ज्युडिशियल ऑफिसर्स आहेत. तर ज्युडिशियल ऑफिसर लोकांनी ह्या बाबतीत एकदम असं ओव्हर कॉन्फिडंटमध्ये व्हायचं अजिबात गरजेचं नाहीये. म्हणजे जजमेंट लिहिणं आमचं रोजचं काम आहे. ठीक आहे. अशा आविर्भावामध्ये तुम्हाला राहायचं नाहीये. जजमेंट रायटिंग जरी तुम्ही रोजच्या पद्धतीने जरी करत असाल, तरीसुद्धा तुम्ही जे-एम-एफ-सीच्या वेळेस ज्या पद्धतीने तयारी केली होती तुमच्या परीक्षेच्या वेळेस, आपण शेवटी परीक्षेमध्ये जे जजमेंट लिहीत असतो आणि जे जजमेंट ॲक्चुअल डायसवर बसून आपण लिहीत असतो, ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. ठीक आहे. जमीन आसमानचा फरक मी का म्हणतोय? कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला पेपरचं पण लिमिटेशन आहे. सोबतच वर्ड्सचं लिमिटेशन आहे. तुम्ही जास्त शब्द त्याच्यामध्ये लिहू शकत नाही. जास्त त्याच्यामध्ये वेळ पण आपण घालवू शकत नाही. टाईमचं लिमिटेशन आहे, वर्डचं लिमिटेशन आहे. दुसऱ्या कुठलीकडले केस लॉज वगैरे तुम्ही घेऊन कॉपी पेस्ट वगैरे करू शकत नाहीत. आता सध्याच्याला तुमच्यावर पण वॉच ठेवला जातो. म्हणजे एआय पद्धतीने काही लोकं वापर करतायत. तर एआयचा वापर करून जजमेंट काही लोकं लिहित आहेत का? ह्याच्यावर सुद्धा वॉच वगैरे ठेवला जातोय. म्हणजे ह्या सगळ्याच पद्धतीने जे आहे ते हे जजमेंट डिफरंट पडतं. जे कोर्टात ॲक्चुअली तुम्ही लिहीत असता, त्याच्यात तुम्ही बराच कंटेंट टाकू शकता. पण इथे जे जजमेंट तुम्ही लिहिताय 30 मार्काला ते आपलं जजमेंट आहे. 30 मार्क सोडून बाकीचा 70 मार्काचा पेपर पण तुम्हाला लिहायचा आहे. मग एवढं सगळं करत असताना मिनिमम पद्धतीने एखाद्या म्हणजे ॲपिलेट कोर्टाचं जे जजमेंट असतं, तर त्या जजमेंटमध्ये ज्या गोष्टी असणं गरजेचं आहे, तेवढ्या तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉपर मेन्शन करून मिनिमम जजमेंट जे असतं, मिनिमम रिक्वायरमेंट सगळ्या पूर्ण करून जजमेंट कसं लिहायचं, हे आपल्याला ह्याच्यामध्ये शिकावं लागतं. ठीक आहे. त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टीसुद्धा जसं मी तुम्हाला सांगितलं, आपल्याला त्याच्यामध्ये सगळ्या तारखा दिलेल्या असतात. सहसा सारखा तारखा दिलेल्या असतात. त्यांनी त्याच्यामध्ये सगळं सांगितलं होतं, की अनलॉफुल डिमांड ऑफ मनी कोणत्या तारखेला केली. म्हणजे 2015ला त्याच्यामध्ये कशा पद्धतीने केस रजिस्टर झाली वगैरे, वगैरे. ठीक आहे. हे सगळ्या प्रकार सगळे जे फॅक्ट्स आहेत ते तुम्हाला जजमेंटमध्ये दिले जातात. जसं आपलं 2020च्या जजमेंटमध्ये तुम्हाला ते दिले होते. तर 1.5 पेजेसचं जे तुमचा पहिला पेपर आहे, त्याच्यातलं 1.5 पेजेस तुम्हाला चांगल्या पद्धतीने जजमेंट रायटिंग समजावून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ट्रायल कोर्टाच्या बाकीच्या जर समजा ॲपिलेट प्रकारचा असेल, तर ट्रायल कोर्टाने काही त्याच्यात वेगवेगळे गोष्टी दिलेल्या आहेत का? हे तुम्हाला समजावून घ्यायचं असतं. ठीक आहे. तसं जर काही त्याच्यामध्ये असेल तर. आणि सरळ-सरळ तुम्हाला डायरेक्ट सेशन ट्रायबल विचारण्याचे चान्सेस पण जास्त असतात. तर तसं जर आलं तर मग त्या पद्धतीने आपण लिहू शकतो. जे-एम-एफ-सी कोर्टाने त्यावर ज्या ज्या पद्धतीचं काम केलेलं आहे, ते पण आपल्याला रिकॉग्नाइज करायचं असतं. ठीक आहे. डिफेन्स त्याच्यामध्ये अॅक्यूज पर्सनने काय दिलेलं आहे.
ठीक आहे. तो आपल्याला समजावून घ्यायचा असतो. प्रॉसिक्युशनने त्याच्या सपोर्टमध्ये कोणत्या-कोणत्या गोष्टी मांडलेल्या आहेत, ते सगळं आपल्याला समजावून घ्यायचं असतं. आणि हे सगळं एनालिसिस वगैरे करून त्याच्यामध्ये मिनिमम जजमेंट आपल्याला लिहायचं असतं. ठीक आहे. तर हे जजमेंट रायटिंगसाठी आपल्याला काय करावं लागेल तयारी करत असताना, आता स्ट्रॅटेजी जर आपल्याला बनवायची म्हटलं तर, आत्तापर्यंत डिस्ट्रिक्ट जजेसच्या पेपरला जेवढे जजमेंट रायटिंग तुम्हाला विचारलेले आहेत, ठीक आहे. हे सगळेचे सगळे प्रॉब्लेम आपल्याला आपल्या बॅचमध्ये समजावून घ्यायचे आहेत. ठीक आहे. मग जेवढे तुमचे क्वेशन पेपर आहेत, जवळपास सगळे क्वेश्चन पेपर बऱ्यापैकी तुमच्या कोर्समध्ये मी ॲड केलेले आहेत. अजून कुठला क्वेश्चन पेपर ॲड करायचा राहिलेला असेल, ठीक आहे, माझ्याकडनं राहिलेला असेल, तुमच्याकडे कुणाकडे ते पी-डी-एफ असेल अवेलेबल असलेलं, तुम्ही पण माझ्याकडे पाठवून द्या वाटलं तर. मी त्या ग्रुपमध्ये आपल्या ॲड करून ठेवतो. म्हणजे आपल्या एकाच ठिकाणी तुम्हाला सगळेच्या सगळे क्वेश्चन पेपर तिथे दिसतील. ठीक आहे. सगळे क्वेश्चन पेपर मी तुम्हाला हायलाइट करून देणार आहे. म्हणजे त्यातल्या कोणत्या-कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. शेवटी एक्झामिनरने जे जजमेंट रायटिंग लिहित असताना ज्या बारकावे टाकलेले असतात. ठीक आहे. जसं फॉर एक्झाम्पल समजा जे-एम-एफ-सीच्या वेळेस एकदा आता ते अर्जुन पंडितराव खोतकरचं जजमेंट आलं. ठीक आहे. त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या वर्षी त्याच्यानंतर जो पेपर झाला त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सवर तुम्हाला जजमेंट रायटिंग विचारलं. तर आता सध्याच्याला जर आपण पाहायला गेलं तर इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्समध्ये बरेच फेरबदल झालेले आहेत. जास्त बदल झालेला आहे त्याच्यामध्ये. तर एखादा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स पुरावा म्हणून तुम्हाला जजमेंट रायटिंगमध्ये ते लोकं ठेवू शकतात आणि त्याचं ॲप्रिशिएशन आपण कशा पद्धतीने करतो, ते ॲप्रिशिएशन करत असताना काय-काय कोट करता तुम्ही. म्हणजे साक्ष अधिनियमचे सेक्शन्स तुम्ही कोट करता. जर जजमेंट रायटिंगमधले फॅक्ट जुने असतील, म्हणजे समजा प्रॉब्लेममधले फॅक्ट जुने असतील, तर तुम्हाला एव्हिडन्स ॲक्टच कोट करायला लागेल. आपले जुने अर्जुन पंडितराव खोतकरचे केसेस वगैरे तुम्हाला कोट करायला लागतील. ठीक आहे. सहसा असं होतं, की तुम्हाला जे दिलेले फॅक्ट्स असतात ते थोडेसे जुने असतात. म्हणजे आता 2020चा पेपर होता आपला क्रिमिनलचा. त्याच्यामध्ये त्यांनी 2013च्या घटना कोट केल्या होत्या. 2021 म्हणजे 13 मध्ये असं झालं, 2015 मध्ये असं झालं. असं करून त्यांनी तुम्हाला प्रॉब्लेम विचारला होता. 4-5 वर्ष जुन्या तारखा दिल्या होत्या. ठीक आहे. तोच प्रकार तुमच्या बाबतीत इथे सुद्धा होऊ शकतो. म्हणजे एखादं डायरेक्ट सेशन ट्रायबल जजमेंट असेल, तर तुम्हाला 2024ची तारीख दिली जाऊ शकते, 2025ची दिली जाऊ शकते, 2026ची दिली जाऊ शकते आणि कधी-कधी असं असेल, की त्या जजमेंटमध्ये तुम्हाला तारीखच देणार नाहीत. तारीख दिली नाही याचा अर्थ काय सध्याच घडलेली घटना आहे. मग तिथे सरळ-सरळ तुम्ही बी-एन-एस-एस प्रमाणे वगैरे ॲप्लिकेशन करून बाकीची सगळी जजमेंट ते आहे ते तुम्ही आपलं लिहू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर आता तुमचा दुसरा जो प्रश्न असतो ठीक आहे. म्हणजे पहिल्या प्रश्नासाठी तुम्हाला डी-जेच्या आपल्याला सगळेच्या सगळे जजमेंट रायटिंगचे प्रॉब्लेम आपल्याला वाचावे लागतील. ही पहिली गोष्ट. दुसरं जे काही साक्ष अधिनियममधल्या रिलेव्हंट तरतुदी आहेत, ज्या जजमेंट रायटिंगमध्ये कामाला येतात, ह्या आपल्याला वेगळ्या करून त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. त्याच्यानंतर बी-एन-एस-एसमधल्या ज्या काही वेगळ्या तरतुदी आहेत, ज्या जजमेंट रायटिंगमध्ये कामाला येतात, ठीक आहे, त्यासुद्धा आपल्याला वेगळ्या पद्धतीने अभ्यास करायला लागेल. म्हणजे आपण रिलेव्हंट लॉज जे आहेत जजमेंट रायटिंगचा अभ्यास करत असताना, तर रिलेव्हंट प्रोव्हिजन्स ऑफ भारतीय साक्ष अधिनियम फॉर द जजमेंट रायटिंग असं एक आपण लेक्चर घेणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर रिलेव्हंट प्रोव्हिजन्स ऑफ बी-एन-एस-एस फॉर द जजमेंट रायटिंग असं एक आपण लेक्चर घेणार आहोत. म्हणजे ते जजमेंट रायटिंगमध्ये तुम्हाला हे सगळे सेक्शन्स कोट करता आले पाहिजेत. बाकीचे कुठले सेक्शन लक्षात राहो नाही तर नाही राहो. पण जजमेंट रायटिंगमध्ये आपलं जजमेंटला एक चांगलं वेटेज मिळण्यासाठी ठीक आहे, थोडंसं काय असतं, की आता आपण जरी म्हटलो, सेक्शन में क्या रखा है? ठीक आहे, नाम में क्या रखा है जसं आपण म्हणतो, तसं सेक्शन नंबर में क्या रखा है असं जरी म्हणत असलो, ठीक आहे, तरीसुद्धा ज्यावेळेस एखादा व्यक्ती सेक्शन नंबर कोट करत असतो, ज्यावेळेस तुम्ही काही केस लॉज कोट करत असता, त्यावेळेस आपल्या उत्तराचं वेटेज त्याच्यामध्ये वाढत असतं. कारण शेवटी जजमेंट रायटिंग कुणाला लिहिता येणार नाही. डी-जीची मेन्सच्या परीक्षेमध्ये क्वालिफाय असलेल्या प्रत्येकच माणसाला जजमेंट रायटिंग लिहिता येणार आहे. ठीक आहे. बरेच तुमच्यातले ज्युडिशियल ऑफिसर त्यांना सुद्धा जजमेंट रायटिंग लिहिता येणार आहे. ते सगळेच लिहिणार आहेत. आपलं जजमेंट रायटिंग थोडंसं बाकीच्यांपेक्षा 2-4 मार्क जास्त कसे मिळणार आहेत? ठीक आहे. जसं मी तुम्हाला एका विद्यार्थ्याचं उदाहरण दिलं, की पैकीच्या पैकी मार्क मिळवले. तर हे करत असताना जजमेंट रायटिंगमध्ये खूप सारे जे रिलेव्हंट केस लॉज आहेत, जे लँडमार्क आहेत, जे रिसेंट आहेत, अशा प्रकारचे केस लॉज आपल्याला होईल तेवढे कोट करता येतील. तर त्या केस लॉची एक लिस्ट आपल्याला बनवावी लागेल, की प्रोबेबल जजमेंट रायटिंगमध्ये रिसेंट कोणते-कोणते केस लॉज आपण कोट करू शकतो. म्हणजे काही ठोकताळे असतात. समजा एखाद्या ठिकाणी असं असतं, की एफ-आय-आर डिले झाली असते. तर एफ-आय-आर डिले झालेला असेल, तर कोणता केस लॉ म्हणजे कोट करता येईल. किंवा समजा तुम्हाला इकडचं मॅरेज ॲक्टमधले वगैरे समजा काही जजमेंट वगैरे जर असतील, समजा तसं जर काही समजा विचारलेलं असेल, त्याचं अपील वगैरे आलेलं असेल, तर त्याच्यामध्ये समजा म्युच्युअल डिव्होर्सबद्दलचे काही लँडमार्क जजमेंट असतात. ठीक आहे. तर जे गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये म्युच्युअल तुम्हाला म्हणजे त्याच्यातले त्या क्षेत्रातले जे लँडमार्क जजमेंट आहेत. आता हे सगळे जजमेंट तुम्ही ज्यावेळेस कोट करता तुमची प्रॅक्टिस पण किती चांगली आहे हे सुद्धा त्याच्यातनं दिसून येत असतं. ठीक आहे. चार्जशीटमध्ये समजा काही चुका असतील, तर त्याला दुरुस्त करण्यासाठी कोर्टाने कुठलं तुम्हाला जजमेंट वापरता येतं का? ठीक आहे. ते तुम्ही कोट करू शकता. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्याच्यामध्ये कोट करतात. जसं आपण काल परवा बी-एन-एस-एस शिकताना तुमचं ह्याचं एक जजमेंट आपण बघितलं होतं. म्हणजे अगोदर असं होतं, की अक्यूज पर्सन 15 दिवस जर समजा तो हॉस्पिटलमध्ये वगैरे राहिला, तर 15 दिवसांमध्ये त्याला नंतर तुम्ही त्याला पोलिस कस्टडी देऊ शकत नाहीत. पण आता नवीन जजमेंट आले, ज्याचे नवीन बी-एन-एस-एस प्रमाणे जजमेंट आलेले आहेत, ज्याच्यामध्ये कोर्टाने सांगितलेलं आहे, की तुम्ही असं हॉस्पिटलाइज वगैरे होऊन
हा जो टाळण्याचं काम तुम्ही करू शकत नाहीत. पोलिस कस्टडी तुम्ही टाळू शकत नाहीत. त्यानंतरच्या 15 दिवसामध्ये नंतर सुद्धा तुम्हाला पोलिस कस्टडी दिली जाऊ शकते. हे असे नवीन आलेले लँडमार्क जजमेंट सुद्धा आपण त्याच्यामध्ये कोट करू शकतो. तर ते काही जजमेंटची लिस्ट आपल्याला त्या ठिकाणी बनवावी लागेल. म्हणजे हे सगळं रॉ मटेरियल आहे. जजमेंट रायटिंग म्हणजे आपण जजमेंट रायटिंगकडे आतापर्यंत तुम्ही कसं बघितलेलं असतं, की जजमेंट रायटिंगमध्ये काय करायचं आहे, जे पार्टीज आहेत ते त्याच्यामध्ये मेन्शन करायचे आहेत, प्रॉसिक्युशनची केस मेन्शन करायची आहे. ठीक आहे. जे पॉइंट्स फॉर डिटर्मिनेशन आहे ते मेन्शन करायचे. त्याच्यानंतर रिझनिंग वगैरे लिहायच्या आणि त्याच्यानंतर सगळं बाकी करून त्याच्यामध्ये ॲक्विटल का हे वगैरे लिहून त्याच्यामध्ये जजमेंट कन्क्लूड करायचं. एवढंच आपण बघितलेलं असतं. ठीक आहे. पण जजमेंट रायटिंगला पर्टिक्युलर ज्याला आपण म्हणूया, की ही जजमेंट रायटिंग म्हणजे हे काहीतरी समजून घेणं किंवा एक काहीतरी फॉर्मॅट पाठ करून लिहिण्याची गोष्ट नाही आहे. ठीक आहे. ही एक कला आहे. ही कला जर तुम्हाला शिकायची असेल, तर त्या कलेसाठीचे जे बारकावे असतात. जसं आपण तुम्हाला गाणं शिकायचं असेल, तर सा रे ग म प वगैरे हे करून पुन्हा धून वगैरे वेगवेगळ्या बऱ्याच बाकीचं रॉ मटेरियल असतं, सप्लाय करायला लागतं. ठीक आहे. एक फ्यूल लागतं तुम्हाला. तेव्हा कुठे तुम्ही ते प्रॉपर पद्धतीने गाणं म्हणू शकता. त्याच पद्धतीने जजमेंट रायटिंगसाठी प्रॉबेबल फ्यूल जर काय असेल, तर महत्त्वाचे सगळे लँडमार्क जजमेंट्स तुमच्याकडे असले पाहिजेत. महत्त्वाच्या सगळ्या बी-एन-एसच्या तरतुदी असू द्या, ठीक आहे. भारतीय साक्ष अधिनियमच्या तरतुदी असू द्या किंवा बी-एन-एस-एच्या तरतुदी असू द्या. जर त्यांनी तारखा जुन्या दिल्या तर आय-पी-सी असू द्या, एव्हिडन्स ॲक्ट असू द्या किंवा सी-आर-पी-सी असू द्या. ठीक आहे. हे सगळ्या गोष्टींमधल्या सुद्धा तुम्हाला महत्त्वाचे सेक्शन्स जे आहेत, जे तुम्हाला कोट करता येतील, ते सगळे सुद्धा आपल्याला माहिती असले पाहिजेत. खास करून ज्या सेशन ट्रायबल प्रकारचे जे सेक्शन्स आहेत, हे सगळे वेगळे काढून तुम्हाला आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास करायला लागेल. प्रोबेबल कोणत्या-कोणत्या सेक्शनवर जास्त प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. ते सगळे सेक्शन्स आपल्याला वेगवेगळे कोट करावे लागतील. ठीक आहे. ते सगळं सुद्धा तुम्हाला मी प्रॉपर मटेरियल त्या ठिकाणी बनवून देणार आहे. केस लॉजचे तुम्हाला प्रॉपर मी पी-डी-एफ बनवून देईल. की एवढे सगळे केस लॉज आहेत. म्हणजे त्या केस लॉचं नाव असेल आणि 2-3 ओळीमध्ये त्या केसमध्ये नेमकं काय सांगितलं होतं आणि हे केस तुम्हाला कुठे वापरता येईल. समजा अशा पद्धतीचा एक क्रक्स जो आहे, ठीक आहे, तो थोडक्यात तुम्हाला फक्त आपण मेन्शन करून एक लिस्ट मी तुम्हाला बनवून देणार आहे. जसं तुमच्या प्रिलिमच्या बॅचच्या वेळेस मी तुम्हाला मॅक्झिमचे वगैरे पी-डी-एफ बनवून दिले होते. तर अशा प्रकारचं एक मटेरियल तुम्हाला त्या ठिकाणी केस लॉजचं वगैरे आपण बनवून देणार आहे. हे सगळं त्याच्यामध्ये झालं. ठीक आहे. जजमेंट झाले, केस लॉज झाले, त्याच्यानंतर प्रॉब्लेम समजून घेण्याच्या टेक्निक झाल्या आणि सगळेच्या सगळे जे आत्तापर्यंत आलेले जे प्रॉब्लेम्स आहेत, जवळपास प्रत्येक वर्षीच्या जजमेंटचे, हे सगळे प्रॉब्लेम समजून घ्यायचे. त्याच्यामध्ये काय-काय बारकावे होते, एक्झामिनरच्या डोक्यामध्ये नेमकं काय चालू होतं, काय त्याला अपेक्षित होतं आणि जजमेंट रायटिंगमध्ये तुम्ही समजा कधी-कधी असं असतं, की ॲक्विटल सजेस्ट केलेलं असतं. तर ते ॲक्विटल सजेस्ट केलेले जजमेंट कसे ओळखायचे, कन्व्हिक्शन सजेस्ट केलेले जजमेंट कसे ओळखायचे. बाकी अदरवाईज जनरल कोणतंही जजमेंट सहसा जास्त न्यूट्रल पद्धतीने असतात. मग ते न्यूट्रल असेल तर त्याच्यामध्ये एव्हिडन्स कसा ॲप्रिशिएट करायचा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजावून घ्यायच्या आहेत. एव्हिडन्स ॲप्रिशिएट करत असताना बाकीचे काय-काय गोष्टी असतात. समजा त्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सचं एक उदाहरण दिलं, की इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स वगैरे देऊन तुम्हाला ॲप्रिशिएशन तुमचं एक अपडेट किती आहात तुम्ही, हे ओळखलं जाऊ शकतं. ठीक आहे. त्याच्यानंतर जे काही समजा इंटरेस्टेड विटनेसेस आहेत, याला कसं टॅकल करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी समजा काही क्रॉस एक्झामिनेशनमध्ये जे काही कॉन्ट्राडिक्शन्स वगैरे रेकॉर्ड आले, त्याचं कशा पद्धतीने रेकॉर्ड म्हणजे ॲप्रिशिएशन कसं करायचं. छोट्या-छोट्या गोष्टी जे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे एव्हिडन्सेस असतात किंवा विटनेसेसचे वगैरे जे आपण वेगवेगळे प्रकार पाडतो. होस्टाईल विटनेस झाला समजा किंवा अजून अशा प्रकारच्या काही परिस्थिती झाल्या. एखाद्या विटनेसने टेस्टिमनी दिलेली आहे, त्याच्यानंतर त्याचा मृत्यू झालेला आहे. ठीक आहे. परत तो कोर्टासमोर आला नाही. त्याचा क्रॉस वगैरे झाला नाही. प्रॉसिक्युशनने समजा पहिल्यांदा विटनेसला क्रॉस एक्झामिनेशनची संधी दिली होती. यांनी क्रॉस घेतला नाही. ठीक आहे. त्यानंतर तो विटनेस समजा मृत्यू झाला वगैरे अशा प्रकारची काही सिच्युएशन दिलेली असेल. म्हणजे जेवढे प्रोबेबल गोष्टी होऊ शकतात, ह्या सगळ्या गोष्टींवर काही लँडमार्क जजमेंट आपल्याकडे आहेत का? किंवा त्याची ॲप्रिशिएशन करत असताना कोणत्या-कोणत्या गोष्टी कन्सिडर कराव्या लागतील? ठीक आहे. याच्यावर काही रॉ मटेरियल गोळा करता येईल का? हे सगळं आपल्याला जजमेंट रायटिंगमध्ये अभ्यास करावा लागतो. तेव्हा कुठे आणि एवढंच नाही. ठीक आहे. इथपर्यंत आपण थांबणार नाही आहेत. याच्यानंतर काही मॉडेल जजमेंट रायटिंग जे आहेत, ते आपण आपल्या वहीमध्ये आपण वन बाय वन एक वर्ड टू वर्ड आपण त्याच्यामध्ये लिहून प्रॅक्टिस करणार आहे. ठीक आहे. म्हणजे वर कोर्टाचं नाव कसं टाकायचं, छोटे-छोटे बारकावे. कोर्टाचं नाव कसं टाकायचं, खाली काय-काय गोष्टी टाकायच्या, ठीक आहे. त्याच्यानंतर सुरुवात कशी करायची, पहिल्या पेजवर काय लिहायला पाहिजे, दुसऱ्या पेजवर त्याच्यामध्ये सुरुवात कुठून करायला पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर रिझनिंग आपली किती ओळींची असली पाहिजे, किती पेजेसची असली पाहिजे, रिझनिंग किती शब्दामध्ये आपण कन्फाईन करू शकतो, ॲप्रिशिएशन किती शब्दामध्ये आपण कन्फाईन करू शकतो, कन्व्हिक्शनची ऑर्डर करायची असेल त्याच्यामध्ये किती प्रकारचे पॉइंट असले पाहिजेत, ॲक्विटलची ऑर्डर करायची असेल त्याच्यामध्ये किती प्रकारचे पॉइंट असले पाहिजेत, ठीक आहे. हे वन बाय वन म्हणजे पॉइंट टू पॉइंट आपल्याला त्याच्यामध्ये समजून घ्यावं लागेल. ठीक आहे. मागच्या वर्षी जजमेंट रायटिंगमध्ये जे आपण आतापर्यंत कव्हर केलेलं आहे, ज्या पद्धतीने आपण समजून घेतलेलं आहे, त्याच्यापेक्षा ॲडिशनल जे काही आपल्याला अजून बाकीचं करायचं राहिलेलं असेल, ठीक आहे, ते सगळं आपण त्याच्यामध्ये या बॅचमध्ये आपण पुढच्या काही लेक्चर्समध्ये आपण कव्हर करणार आहोत. ठीक आहे. आज तुमचं आता हे पहिलंच लेक्चर असं समजा डी-जे बॅचचं, जे नवीन विद्यार्थ्यांनी जॉइन केलेलं आहे आणि इथून पुढचं मी तुम्हाला एक स्ट्रॅटेजी सांगतो. हे सगळं तुम्हाला करायला लागेल. त्याच्यानंतर पुढे जर आपण बघितलं, तुमचा दुसरा जो क्वेशन पेपर असतो, तुमच्या क्वेशन पेपरमध्ये दुसरा जो प्रश्न असतो, जनरली त्याच्यामध्ये तुम्हाला काय केलं जातं, म्हणजे इलिस्ट्रेशन दिलं जातं.
ठीक आहे. समजा तुम्हाला सांगितलं जाईल, की ए नावाचा एक व्यक्ती आहे. ठीक आहे. त्याने बी नावाच्या व्यक्तीला मारलेलं आहे. त्याला अशा प्रकारच्या इंजुरीज वगैरे झालेल्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर समजा पुढच्या व्यक्तीला राग आला. त्याने समजा गनशॉट वगैरे फायर केला. अपोझिट लोकांवर त्याने गनशॉट फायर केला. बुलेट टार्गेट मिस झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर जवळ असलेल्या एखाद्या व्यक्तीचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला. ठीक आहे. तर या ठिकाणी कोणता ऑफेन्स झाला? म्हणजे अशा पद्धतीने ऑफेन्स पॉइंट आउट करण्यासाठीचे तुम्हाला प्रॉब्लेम विचारला जातो. म्हणजे हा प्रश्न पहिला प्रश्न तुमचा होता 30 मार्काचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला जजमेंट रायटिंग विचारलं गेलं. दुसरा जो प्रश्न आहे तो तुमचा असतो 20 मार्काचा. याच्यामध्ये तुम्हाला टोटल त्याच्यामध्ये 4 इलिस्ट्रेशन्स दिले जातात. ठीक आहे. 4 पैकी 2 कोणतेतरी आपल्याला निवडायचे असतात. मग 2 पैकी ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं, तर सहसा जवळपास असं होतं, की 2 तरी प्रश्न असे असतात जे आय-पी-सीवर असतात. आता तुमचे बी-एन-एसवर असतील समजा. ठीक आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आता म्हणजे असं अजिबात नाही आहे, की ह्याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी तारीख देत नाहीत. तुम्ही 2020चा वगैरे पेपर काढला ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं, तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, की म्हणजे 28 जुलै 2020ला त्याच्यामध्ये मॅरेजचं डिझोल्यूशन झालं. त्याच्यानंतर त्याने काहीतरी डिक्री ऑफ डिव्होर्स वगैरे दाखल केली आणि कॉन्ट्राव्हर्सरी लेजिटिमेसीची वगैरे झाली. याच्यामध्ये सुद्धा त्यांनी तारखा दिलेल्या आहेत. आता जिथे कुठे तारखा दिलेल्या असतील ना, तिथे तुम्ही म्हणजे नवीन लॉचा तुम्ही सहारा घेऊ शकत नाही. जर तारखा दिलेल्या असतील, तर तुम्हाला इथे सुद्धा जुने लॉज कामाला येतात. मला बरेच विद्यार्थी विचारतात, की "सर तुम्ही म्हणतात जुने लॉज पण वापरा, नवीन लॉज पण तुम्ही तयारी करा, म्हणजे दोन्ही पण हे करा." नेमकं आम्ही जुने वापरायचं का नवीन वापरायचं? दोन्हीची काय गरज आहे? तर दोन्हीची गरज मी तुम्हाला सांगतोय. इव्हन तुम्ही तुमच्या क्वेशन पेपरमधला कुठलाही प्रश्न घ्या. प्रत्येक प्रश्नामध्ये तुमच्या लक्षात येईल, की जुने पण कामाला येतात आणि नवीन पण कामाला येतात. जजमेंट रायटिंगमध्ये मी तुम्हाला सांगितलं 50% चान्सेस आहेत, की तुम्हाला आय-पी-सी, सी-आर-पी-सी आणि एव्हिडन्स ॲक्ट तुम्हाला वापरावा लागू शकतो आणि 50% चान्सेस आहेत, की तुम्हाला नवीन क्रिमिनल लॉ ॲप्लिकेबल होऊ शकतात. आणि ह्या क्वेशन पेपरमध्ये सुद्धा दुसऱ्या क्वेशनमध्ये सुद्धा दुसरा क्वेशन तुमचा इलिस्ट्रेशनचा ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम दिला जाईल. एक सिच्युएशन दिली जाईल. ते काही असू शकते. प्रॉब्लेम म्हणजे एखादा ऑफेन्स पॉइंट आउट करायचा असू द्या किंवा जसं आपलं ते एव्हिडन्स ॲक्टमध्ये आता इथे तुम्हाला 2020चा तो प्रॉब्लेम आहे. ज्याच्यामध्ये ते डिव्होर्स वगैरे झाला. म्हणजे 28 जुलै 2020ला डिव्होर्स झाला. त्याच्यानंतर 1 जानेवारी 2019ला वगैरे समजा ते बाळ वगैरे जन्माला आलं. अशा प्रकारचं जर काही दिलेलं असेल, लेजिटिमसी डिसाईड करा. तर तो 112 एव्हिडन्स ॲक्टचा तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेबल करावा लागेल. नवीन साक्ष अधिनियमचा तुम्हाला ॲप्लिकेबल करता येणार नाही. मग इथे सुद्धा प्रॉपर रिझनिंग कशी द्यायची, याचे सुद्धा मॉडेल आन्सर्स आपण लिहून घेणार आहेत. म्हणजे या प्रश्नामध्ये आपण काय-काय करू शकतो? फॉर एक्झाम्पल आपण सगळे फॅक्ट्स वेगळे काढू शकतो. 10 मार्काचा प्रश्न आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये फक्त एवढं लिहून चालेल का? या ठिकाणी समजा ऑफेन्स ऑफ कल्पेबल होमिसाईड झालेला आहे. एवढं लिहिलं तर त्या फक्त स्टेटमेंटचे तुम्हाला 10 मार्क देईल का कोणी? ठीक आहे. देणार नाही कोणी सुद्धा तुम्हाला 10 मार्क. मग ह्याच्यात काय-काय लिहिलं पाहिजे? त्या ऑफेन्सची डेफिनिशन आपण लिहू शकतो का? ऑफेन्सचे इन्ग्रीडियंट आपण लिहू शकतो का? ते इन्ग्रीडियंट आपण या प्रॉब्लेमसोबत मॅच करू शकतो का? आणि शेवटी त्याच्यामध्ये एखादं जजमेंट रायटिंग आपण टाकू शकतो का? म्हणजे एखादं लँडमार्क जजमेंट आपण टाकू शकतो का? आणि लँडमार्क जजमेंट लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये प्रॉपर एक जशी आपण जजमेंट रायटिंगमध्ये जशी आपण रिझनिंग लिहितो, ठीक आहे. रिझनिंग जशी आपण लिहितो. कारण तुमच्या प्रॉब्लेममध्येच दिलेलं असतं. एक-एक शब्द आपल्या क्वेशनमधला महत्त्वाचा असतो. ॲन्सर एनी टू ऑफ द फॉलोइंग विथ अ सपोर्टिंग रिझन्स. म्हणजे त्यांना महत्त्वाचं काय आहे, की सपोर्टिंग रिझन्स तुमचे महत्त्वाचे आहेत. मग सपोर्टिंग रिझन्ससाठी ऑफेन्सची डेफिनिशन असू द्या. त्याच्यानंतर डेफिनिशनचे इन्ग्रीडियंट असू द्या आणि ते इन्ग्रीडियंट आपण या प्रॉब्लेमसोबत, फॅक्टसोबत आपण मॅच करणं असू द्या आणि त्या रिझनिंगसोबत एखादं लँडमार्क जजमेंट टाकून आपण शेवटी कन्क्लूड करणे, की या ठिकाणी हा ऑफेन्स झालेला आहे. 10 मार्काचा प्रश्न म्हणजे एका लाँग क्वेशनसारखा आहे. याच्यामध्ये फार कंटेंट पण कमी लिहून म्हणजे फक्त हा ऑफेन्स झाला म्हणून मोकळं होण्यापेक्षा अशा पद्धतीने जर तुम्ही उत्तर लिहिलं, तर साहजिकच आहे बाकी लोकांपेक्षा आपलं उत्तर त्याच्यामध्ये थोडंसं साजेसं होतं किंवा जरा प्रॉपर होतं. ठीक आहे. हा झाला तुमचा दुसरा प्रश्न. ठीक आहे. त्याच्यानंतर जर आपण पुढे बघितलं, तुमचा जो तिसरा क्वेशन असतो, याच्यामध्ये सुद्धा ते काय करतात, तुम्हाला थोडंसं लाँग क्वेशन विचारण्याचा म्हणजे प्रश्न असतो. म्हणजे ॲन्सर एनी टू ऑफ द फॉलोइंग असं म्हटलं जातं आणि हा सुद्धा 20 मार्काचा प्रश्न असतो. पहिला प्रश्न 30 मार्काचा, ज्याच्यामध्ये जजमेंट रायटिंग. दुसरा प्रश्न 20 मार्काचा, ज्याच्यामध्ये ऑफेन्स पॉइंट आउट करणे किंवा सिच्युएशन तुम्ही कशी हँडल करता. म्हणजे तुमचं एक ज्युडिशियल माइंड त्या पद्धतीने डिसाईड केलं जातं. एक तुमच्यात ज्युडिशियल माइंडची कॅपॅसिटी आहे का? ज्युडिशियल जजेसप्रमाणे तुम्ही विचार करू शकता का? हे समजून घेण्याचं जे काम आहे ते तुमच्या क्वेशन नंबर 2 मध्ये केलं जातं. मी नेहमी जे-एम-एफ-सीच्या पोरांना पण सांगत असतो. खरं तर हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न सगळ्याच जे-एम-एफ-सीच्या परीक्षेला सुद्धा असायला पाहिजे होता. ठीक आहे. याच्यामध्ये इलिस्ट्रेशनमध्ये फार स्ट्राँग पद्धतीचे उत्तरं विचारता आले असते आणि जे इंटरव्ह्यूमध्ये ज्या पद्धतीने आपण एखाद्या माणसाचा इंटेलिजन्स आपण चेक करू शकतो, तोच इंटेलिजन्स मेन्समध्ये सुद्धा चेक करण्यासाठी एक संधी मिळाली असती. पण अनफॉर्च्युनेटली जे-एम-एफ-सीला अशा प्रकारचा प्रश्न नाही आहे. ठीक आहे. ॲडिशनल पी-पीला तरी आता नवीन पहिल्यांदाच परीक्षा होते, त्यांना तो असला तर बरं होईल. पण डी-जेला तरी त्याच्यामध्ये तो प्रश्न असा आहे. तिसरा जो प्रश्न आहे तुमचा, याच्यामध्ये तुम्हाला सरळ जे-एम-एफ-सी सारखे लाँग क्वेशन असतात.
मग त्याच्यामध्ये समजा कल्पेबल होमिसाइड इज अ जीनस, मर्डर इज अ स्पेसिस हा तुमचा 2020चा प्रश्न आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने सेम जसे जे-एम-एफ-सीला प्रश्न असतात ना, त्याच लेव्हलचे प्रश्न तुम्हाला इथे डी-जेला सुद्धा विचारले जातात. ठीक आहे. फक्त ॲडिशनली एक गोष्ट अशी असते, की डी-जेला एक चान्स तुम्हाला असा असतो, जो जे-एम-एफ-सीला नसतो. जे-एम-एफ-सीला आता हे तुम्हाला हा जो प्रश्न आहे, कल्पेबल होमिसाइड इज अ जीनस, मर्डर इज अ स्पेसिस हा जे-एम-एफ-सीला सुद्धा बऱ्याच वेळेस विचारलेला प्रश्न आहे. जे-एम-एफ-सीला पण विचारलेला आहे, डी-जेला पण आलेला आहे. हा एक त्या लेव्हलचा झाला. कॉमन दोघांमधला समान प्रश्न झाला. पण डी-जेला ॲडिशनमध्ये थोडंसं नवीन जर कुठल्या लॉच्या जर अमेंडमेंट होत असतील, तर त्या अमेंडमेंटवर सुद्धा ते स्पेसिफिक त्याच्यामध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. समजा तुम्हाला आता क्रिमिनल लॉमधल्या आपल्या नवीन अमेंडमेंट झालेल्या आहेत, बी-एन-एस-एसमध्ये वगैरे. तर एखाद्या पर्टिक्युलर अमेंडमेंटवर तुम्हाला प्रश्न विचारतील किंवा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आता नवीन एवढं सगळं बदललेलं आहे. तर इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सवर तुम्हाला अख्खा एक लाँग क्वेशन त्याच्यामध्ये विचारला जाऊ शकतो. म्हणजे डी-जेचा जो क्वेशन पेपर असतो, लाँग क्वेशन जे विचारले जातात डी-जेला, हे कंपॅरेटिव्हली जे-एम-एफ-सीपेक्षा थोडेसे अपडेटेड असतात असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे काळाशी सुसंगत असतात. नवीन जर कुठे काही बदल झाला असेल, समजा प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्टमध्ये 2018ला अमेंडमेंट झाली होती. तर तुम्हाला त्याच्यावर प्रश्न विचारतील, की जे सिग्निफिकंट चेंजेस प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्टमध्ये झालेले आहेत 2018ला, ठीक आहे. तर ते 2018च्या चेंजेसमुळे काय फरक पडलेला आहे? अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारतील. ठीक आहे किंवा अॅट्रॉसिटीसारखा कायदा आता जे जनरल जे-एम-एफ-सीला जसा प्रश्न असतो त्याच पद्धतीने तुम्हाला डी-जेला सुद्धा असतो. म्हणजे 4 प्रश्न तुम्हाला विचारलेले असतात. सहसा असं असतं, की 2 प्रश्न जे असतात ते तुमचे म्हणजे जे-एम-एफ-सीच्या लेव्हलचे असतात आणि 2 प्रश्न थोडेसे सध्याच्याला अपडेट काय-काय झालेले आहेत, याच्या अँगलने तुम्हाला विचारले जातात. हा तुमचा क्रिमिनलच्या पेपरमधला तिसरा प्रश्न झाला. ठीक आहे. मग आपल्याला याच्यासाठी काय करावं लागतं? याच्यासाठी तुम्हाला म्हणजे पहिलं मी तुम्हाला सांगितलं जजमेंट रायटिंगसाठी काय-काय करायचं. दुसरं मी तुम्हाला सांगितलं दुसऱ्या क्वेशनसाठी तुम्हाला काय करायला लागेल, तर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आपली फार मजबूत असली पाहिजे. वेगवेगळ्या मायनर लॉवर सुद्धा आणि 2 प्रश्न तरी जवळपास आय-पी-सी किंवा बी-एन-एसवरचे असतात किंवा आय-पी-सीचे सगळे आपली कन्सेप्च्युअल क्लॅरिटी चांगली असली पाहिजे. बी-एन-एसचे आपले लेक्चर आपल्या कोर्समध्ये लेक्चर जवळपास म्हणजे 57-58 लेक्चर्स तुमचे बी-एन-एसचे आहेत. नाही सॉरी मला वाटतं मेन्समध्ये जवळपास 60-65 लेक्चर्स आपण फक्त बी-एन-एसचे घेतलेले आहेत. ठीक आहे. मग तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना वाटतं म्हणजे मला काही कधी-कधी आता हे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट लोकं फोन करतात. म्हणे, "सर मी डायसवर बसते त्याच्यामुळे मला एवढं सगळे लेक्चर बघायला वगैरे वेळ नसतो." किंवा असं तसं काहीतरी असतं. ठीक आहे. म्हणजे तुम्ही डायसवर बसा, तुम्ही वकील असा, तुम्ही कोणी असा. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, काही गोष्टीला आपल्याला पर्याय नाही आहे. आता तुम्हाला अजून मोठ्या डायसवर बसायचं ना, ठीक आहे. मग मग अजून मोठ्या डायसवर जर बसायचं असेल, तर एक्झामच्या पद्धतीनेच रिक्वायरमेंट तुम्हाला पूर्ण करावी लागते. ठीक आहे. म्हणजे मला नोट्स वगैरे लिहायला वगैरे जमत नाही. ठीक आहे. असं करून तुम्ही त्याच्यामध्ये परीक्षा क्रॅक करू शकत नाहीत. ठीक आहे. शेवटी विचार करा तुम्ही कधीपासून जे-एम-एफ-सी आहेत, आपलं रायटिंग प्रॅक्टिस किती आहे. ठीक आहे. बाकीचे लोकं जर काही लोकं लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करतायत, रोजच्या रोज त्याच्यामध्ये काहीतरी लिहितायत, रायटिंग स्पीड वाढवतायत, रीडॅबिलिटी चांगलं आपल्या वाढवण्याचा प्रयत्न करतायत, हँडरायटिंगवर इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतायत. ते अजून जास्त रीडेबल किंवा स्पीड वाढवून चांगलं बनवतायत. ठीक आहे. ह्या सगळ्या लोकांसोबतच तुमचं कॉम्पिटिशन आहे. तुम्ही डायस्फोरियात म्हणून तुम्हाला काही वेगळं ट्रीटमेंट कोणाचं मिळणार नाहीये. ठीक आहे. प्रत्येकाला ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या तुम्हाला कराव्याच लागणार आहेत. बी-एन-एस वगैरे जो आहे, हा तुम्हाला फार डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. कारण याचा पहिलं महत्त्व कुठे येतं तुमच्या 30 मार्काच्या जजमेंट रायटिंगच्या क्वेशनमध्ये. ठीक आहे. तुम्हाला जर जजमेंट रायटिंगला जर समजा बी-एन-एसवर जर समजा प्रश्न असेल, तर तुम्हाला त्याचं सेक्शन कोट करता आला पाहिजे. ठीक आहे. जर फॅक्ट वगैरे तारीख जर समजा दिली नसेल, तर पुढची तारीख समजा. तर तुम्हाला बी-एन-एसच कोट करायला लागेल. मग तो सेक्शन नंबर तुम्हाला माहिती असला पाहिजे. त्याच्यानंतर आता तुम्ही आता सध्याच्याला तुम्ही डायसवर बसून तुम्ही सेक्शन नंबर माहिती नसेल, तर बेराक उघडून बघताय. ठीक आहे. पण ती फॅसिलिटी तुम्हाला एक्झाममध्ये मिळणार नाही. सेक्शन नंबर उघडावा लागेल. त्याचे एक-एक इन्ग्रीडियंट तुम्हाला मेन्शन करावे लागतील. ठीक आहे. हे सगळं काही तुम्हाला जसं बाकीचे लोकं करतात त्याच पद्धतीने तुम्हाला करावं लागणार आहे. परीक्षा जर आपल्याला क्रॅक करायची असेल, तर परीक्षार्थी होऊनच क्रॅक करावी लागते. ठीक आहे. तिथे मी डायसवर बसतो, मला लिहिता येत नाही, मला हे जमत नाही, तुम्ही मला नोट्स डायरेक्ट छापून द्या. ठीक आहे. असं काही त्याच्यामध्ये तुमचा आग्रह पूर्ण केला जाणार नाही. मी क्लासमध्ये तुम्हाला नेहमी परत-परत सांगतोय. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे आग्रह होतात, की "सर तुम्ही मटेरियल जे आहे ते आम्हाला लगेच पाठवून द्या, असं करून द्या, तसं करून द्या." ठीक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे माझं नेहमीच मी सांगत असतो ह्याच्यामध्ये. आता मी जे सांगतोय म्हणजे हे ह्याच्यात असं असं गर्वाने वगैरे त्याच्यामध्ये सांगत नाहीये. ठीक आहे. त्याच्यामागे तेवढे कष्ट असतात. आता तुम्हाला मी सांगितलं, की जजमेंट रायटिंगमध्ये जेवढे लँडमार्क जजमेंट वगैरे येऊ शकतात, ते मी तुम्हाला वेगळे काढून देतोय. त्याचे तुम्हाला हे बनवून देतोय. प्रत्येक कायद्यांवर जे काही समजा सेक्शन नंबर येतील महत्त्वाचे, त्याचे तुम्हाला मी पी-डी-एफ वगैरे सगळं बनवून देतोय. ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण कष्ट पण घेत असतो. आणि ह्याचा फायदा साहजिकच आहे फक्त आणि फक्त आपल्या क्लासच्या विद्यार्थ्यांना व्हायला पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे कुठल्याही क्लासचं जे मटेरियल आहे, हे तुम्ही किती वेळेस जरी मागितलं, तरी सुद्धा तुम्हाला ते बाहेर पी-डी-एफमध्ये आपण शेअर करत नाही. ठीक आहे. ते सगळं काही तुम्हाला मिळणार ॲप्लिकेशनवर तुम्हाला मिळत असतं. तुम्ही मोठ्या स्क्रीनवर बघायचे, तुम्ही लॅपटॉपवर बघा किंवा अजून कुठेही बघा. ठीक आहे. तुम्हाला त्यातलं जे महत्त्वाचं वाटतं ते तुम्ही रिलेव्हंट त्याच्यामध्ये नोट डाउन करून घ्या. सगळ्या काही गोष्टी तुम्ही करा.
ठीक आहे. पण महत्त्वाचं काय आहे, की महत्त्वाचं तुम्हाला ते सगळेच्या सगळे ॲप्लिकेशन मिळणार आहे. ठीक आहे. बाकी तुम्हाला जे काही पाहिजे ना, ते तुम्ही मला मागा. ठीक आहे. तुम्हाला वाटतंय, की समजा सर आम्हाला अशा प्रकारचं काहीतरी या कायद्यावर आम्हाला एसेचे पी-डी-एफ मिळायला पाहिजेत. तुम्हाला असं वाटतं ना, की सर एसेचे हे ड्राफ्ट मिळायला पाहिजेत. या ह्याच्यावर जर एसे आला तर ह्याच्यावर काय उत्तर लिहायला पाहिजे, याचं मॉडेल आन्सर तुम्ही मला बनवून द्या. मी सगळं काही तुम्हाला बनवून देतो. ठीक आहे. सगळे काही तुम्ही जे सजेशन देताल ते प्रत्येक सजेशन्स आपण ॲक्सेप्ट करणार आहोत. ठीक आहे. त्याच्यातनंच आपले क्लासेस जे आहेत ते म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना, की तुमच्याकडे सगळ्यात बेस्ट मटेरियल असणार आहे. तर ते सगळं तुम्हाला देण्यासाठी तुम्ही फक्त सजेशन द्या मला. सांगा, की सर हे पाहिजे कोर्समध्ये, ते तुम्हाला तिथे कोर्समध्ये मिळून जाईल. ठीक आहे. पण याचं जे आहे ते बाहेर मिळालं पाहिजे, प्रिंट मिळालं पाहिजे. ठीक आहे. मग आपल्यामध्ये आणि बाकीच्या कॅन्डिडेटमध्ये काय फरक राहणार आहे? आता तुमचे जे मी तुम्हाला सांगितलं हा तिसरा क्वेशन आहे आपला. तिसऱ्या क्वेशनमध्ये तुम्हाला कल्पेबल होमिसाइड इज अ जीनस एंड मर्डर इज अ स्पेसिस. ठीक आहे. सगळ्यांनाच माहिती आहे कल्पेबल होमिसाइडची डेफिनिशन महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी लिहिणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मर्डरची डेफिनिशन महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी लिहिणार आहे. ठीक आहे. कंपॅरिझनचे काही पॉइंट वगैरे जे आहेत ते आपल्या क्लासचे थोडेसे वेगळे असतील. आपण चांगल्या पद्धतीने बनवलेले असतील. ते बाकीचे लोकं लिहिणार नाहीयेत. तर ते आपलं जे मटेरियल आहे ते आपल्यापुरतंच मर्यादित राहिलं पाहिजे. त्याच्यानंतर ह्याच्यावर काही लँडमार्क जजमेंट्स आहेत. जे रिसेंट आहेत 2026 चे आहेत, 2025 चे आहेत. अशा प्रकारचे जजमेंट आपण तुम्हाला लिहून देतोय. प्रत्येक क्वेशन, प्रत्येक लाँग क्वेशनवर मी 2-2 जजमेंट लिहून देतोय. ठीक आहे. हे सगळं सुद्धा जे मटेरियल आहे ते तुमच्याकडे जर स्पेसिफिक असेल, तर तुमचं कॉम्पिटिशनमध्ये तुमचा सहभाग असणार आहे. आता त्यांच्या 89 जागा मला समजा जवळपास 300 लोकं ते इंटरव्ह्यूला बोलवणार आहेत. ठीक आहे. तर 300 मध्ये तुम्हीच लोकं असले पाहिजेत. आपल्या क्लासेसची संख्या जास्त असली पाहिजे. त्यासाठी आपलं जे मटेरियल आहे, त्याचा बाहेर कुणी मागायचा कुणी आग्रह करू नका आणि तो आग्रह केलेला तुमचा म्हणजे ॲक्सेप्ट केला जाणार नाही. ठीक आहे. तर हे हे जे क्वेशन आहे तुमचा जो तिसरा क्वेशन आहे, याला आपल्याला कशा पद्धतीने तयारी करायचं आहे? तर जेवढे प्रोबेबल त्याच्यामध्ये प्रश्न येऊ शकतात तुम्हाला. समजा मी तुम्हाला आता काय करणार आहे, की त्या क्वेशनच्या तुम्हाला मी लिस्ट बनवून देणार आहे. समजा प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट आहे. तर प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्टवर कोणते-कोणते लाँग क्वेशन्स बनू शकतात प्रोबेबल. तर त्याची एक लिस्ट मी तुम्हाला बनवून देणार आहे, की एवढे लाँग क्वेशन्स प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्टवर येण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. जर त्याच्यामध्ये समजा काही नवीन अपडेट वगैरे जर आलेलं असेल, तर त्याचा एक तुम्हाला त्याच्यामध्ये आपण त्या अपडेटबद्दल आपण माहिती देणार आहे. म्हणजे प्रोबेबल ज्याला आपण म्हणतो ना, की आता आपला पेपर क्वेशन पेपर म्हणजे काही नीटसारखा क्वेशन पेपर असणार नाही. म्हणजे नीटचा जो गेस्ट पेपर होता, जवळपास सगळेच्या सगळे प्रश्न त्याच्यामध्ये ते म्हणजे पेपर फोडलेला होता आणि सगळ्याच्या सगळा कॉपी पेस्ट क्वेशन पेपर पोरांना मिळाला होता. तुम्हाला तसा तर काही क्वेशन पेपर मिळणार नाही. ठीक आहे. पण एवढ्या पद्धतीने क्वेशन तुम्हाला मी काढून देणार आहे. एकदम प्रिसाईज म्हणजे जेवढं पेपर येणार आहे तेवढेच प्रश्न नसणार आहेत ते. जास्त प्रश्न असतील, पण त्याच्या बाहेरचं सहसा त्याच्यामध्ये दुसरं काही येऊ नये असा आपला प्रयत्न असणार आहे. प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्टवर जेवढे प्रोबेबल लाँग क्वेशन येऊ शकतात ते तुम्हाला बनवून दिले जातील. त्याच्यानंतर तुमचा चौथा जो प्रश्न असतो, ठीक आहे, डिस्टिंग्विशचा. ज्याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्सेस विचारले जातात. तर जेवढे प्रोबेबल डिफरन्सेस बी-एन-एसवर विचारले जाऊ शकतात, ते डिफरन्सेस आपण तुम्हाला देणार आहेत. त्याचे नोट्स आपण प्रॉपर तुम्हाला बनवून देणार आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय-काय डिफरन्सेसचे पॉइंट आपण ॲड करू शकतो. आता समजा फॉर एक्झाम्पल कॉमन इंटेन्शन, कॉमन ऑब्जेक्टचा डिफरन्स तुम्हाला विचारलेला आहे. तर याच्यावर बाकी म्हणजे जे मटेरियल तुम्हाला सगळं कुठेही अवेलेबल असेल, त्याच्यापेक्षा म्हणजे 2-4 पॉइंट आपल्या नोट्समध्ये जास्तच असतील. ठीक आहे. त्यातले जेवढे तुमच्या लक्षात राहतील, तेवढे तुम्हाला उत्तरामध्ये म्हणजे उमटवायचे आहेत. ठीक आहे. आता डिफरन्समध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं, तर बाकी जे-एम-एफसीला डिफरन्सेस वगैरे 2.5 मार्काला विचारलं जातं. इकडे तुम्हाला एक डिफरन्स जो असतो, तो तुम्हाला 10 मार्काला सुद्धा विचारला जाऊ शकतो. म्हणजे 2020च्या पेपरमध्ये तुम्हाला तो सुद्धा प्रश्न 20 मार्काचा होता. ज्याच्यामध्ये 2 डिफरन्सेस विचारलेले होते, कॉमन इंटेन्शन आणि कॉमन ऑब्जेक्ट. इथे 2.5 मार्कासारखंच लिहून चालत नाही. इथे तुम्हाला थोडंसं म्हणजे अगोदर काही पॉइंट पण टाकावे लागतात. ठीक आहे. म्हणजे पहिले एखादा पेज तुम्हाला काय करावं लागेल, डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने दोन्ही गोष्टी मेन्शन कराव्या लागतील आणि दुसऱ्या पेजवर तुम्हाला त्याच्यामध्ये दोघांचे डिफरन्शिएशनचे पॉइंट तुम्हाला लिहावे लागतील. तर हे सुद्धा कसं करायचं याचे सुद्धा मॉडेल आन्सर्स आपण बनवून देणार आहेत. म्हणजे सगळ्याच गोष्टी आता इथे जरी प्रश्न तुम्हाला जे-एम-एफ सारखे दिसत असतील. आता हे तुमचा 3 नंबरचा जो प्रश्न आहे लाँग क्वेशनचा, हा जे-एम-एफ सारखाच आहे आणि हा जे-एम-एफ सारखाच तुम्हाला त्याच्यामध्ये लिहावा लागतो. म्हणजे जसं लाँग क्वेशन जे-एम-एफ-सीला आपण लिहितो 10 मार्काचा, सेम प्रकारचं उत्तर तुम्हाला ह्याच्यामध्ये सुद्धा लिहावं लागतं. याच्यात काही फरक होणार नाही. पण जो क्वेशन नंबर 4 आहे, जो डिफरन्शियसचा तुम्हाला विचारला जातो, याच्यामध्ये सारखं जे-एम-एफ-सी सारखं सेम नसतं. जरी डिफरन्सेस असतील समजा डिटेन्शन अंडर प्रिव्हेंटिव्ह लॉ आणि प्युनिटिव्ह लॉ ह्या दोघांवर तुम्हाला डिफरन्सेस विचारलं. तर तुम्ही जे-एम-एफ-सी सारखं पेज डिव्हाईड करून इकडे थोडे 4-5 पॉइंट इकडे लिहिले, 4-5 पॉइंट इकडे लिहिले. याच्याने तुम्हाला कोणी 10 मार्क देणार नाही. ठीक आहे. थोडंसं त्याच्यामध्ये अजून जास्त कायद्याचा क्रक्स वगैरे लिहून उत्तर आपल्याला थोडंसं डेकोरेटिव्ह बनवावं लागेल. काही जमलं तर त्याच्यामध्ये 1-2 केस लॉज पण तुम्ही ॲड करू शकता सुरुवातीला काही जो डिस्क्रिप्टिव्ह पार्ट तुम्ही लिहिणार आहात. म्हणजे एखादं पेज डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने लिहावं लागेल आणि त्यानंतर एखाद्या पेजमध्ये पेज डिव्हाईड करून तुम्ही दोघांमधलं प्रॉपर डिफरन्सेसचे पॉइंट तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. डिस्क्रिप्टिव्ह पार्टमध्ये जे काही केस लॉज वगैरे आपल्याला ॲड करायचे आहेत, ते पण आपण ह्याच्यामध्ये ॲड करू शकतो. तर ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे.
ठीक आहे. पुढे जर आपण बघितलं, तुमचा हा झाला 4था क्वेशन. 4थ्या क्वेशनमध्ये सुद्धा तुम्हाला 4 डिफरन्सेस विचारले जातील. त्यातले 2 तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचे असतात. त्यानंतर तुमचा जो 5वा क्वेशन आहे, याच्यामध्ये सुद्धा क्रिमिनल लॉच्या पेपरमध्ये तुम्हाला काय करायला लागेल, शॉर्ट नोट तुम्हाला लिहावी लागते. मग शॉर्ट नोटमध्ये आता हा सुद्धा तुमचा जो प्रश्न आहे, हा एक प्रकारे जे-एम-एफ-सी सारखा जरी असला, तरीसुद्धा शॉर्ट नोट सुद्धा तुम्हाला लाँग क्वेशनच्याच मार्काला आहे. म्हणजे प्ली ऑफ अलिबायवर त्यांनी तुम्हाला विचारलेलं होतं. व्हिक्टिम कॉम्पेन्सेशन स्कीमवर तुम्हाला विचारलं होतं. एट्रोफियस कन्व्हिटवर तुम्हाला विचारलेलं होतं. पण हे शॉर्ट नोट जरी असलं तरीसुद्धा 10 मार्काला विचारलं जातं. त्यामुळे हे सुद्धा तुम्हाला नावाला शॉर्ट नोट आहे. पण ह्याच्यामध्ये सुद्धा कंटेंट जो तुमचा आहे तो जे म्हणजे लाँग क्वेशन सारखाच तुम्हाला जास्त पद्धतीने लिहावा लागेल. मग आता जास्त तर लिहायचं आहे आणि एकदम इर्रेलेव्हंट काही लिहायचं नाही. ठीक आहे. समजा प्ली ऑफ अलिबाय तुम्हाला लिहायचं आहे. तर प्ली ऑफ अलिबाय म्हणजे काय असतं? त्याच्यानंतर साक्ष अधिनियमच्या कोणत्या तरतुदी याच्यामध्ये रिलेव्हंट असतात. ठीक आहे. ते तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड करायला लागेल. त्याच्यानंतर पुढे त्याचा बर्डन ऑफ प्रूफच्या काही तरतुदी आहेत त्या तुम्हाला ॲड करायला लागतील. त्याच्यानंतर याच्यामधले लँडमार्क जजमेंट्स वगैरे काही तुम्हाला ॲड करायला लागतील. असं करून प्ली ऑफ अलिबाय आपल्याला कन्क्लूड करावं लागेल. ठीक आहे. ज्याच्यामध्ये प्ली ऑफ अलिबायवर कशा पद्धतीने त्याचं ॲप्रिशिएशन वगैरे केलं जातं, हे सगळं पण तुम्ही ॲड करू शकता. प्ली ऑफ अलिबाय जर असेल त्याचं एव्हिडेन्शियल व्हॅल्यू वगैरे तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. एव्हिडेन्शियल व्हॅल्यू वगैरे लिहित असताना अजून काही गोष्टी असतात. म्हणजे एव्हिडेन्शियल व्हॅल्यू लिहित असताना आपल्याला फार काळजीपूर्वक ते लिहावं लागतं. त्याचे काही बारकावे असतात, ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. ठीक आहे. अट्रोफियस कन्व्हिक्ट वगैरे जे एवढंच तुम्हाला विचारलं 10 मार्काला. तर त्याच्यामध्ये काय-काय तुम्ही लिहिणार? भारतीय संविधानामधल्या तरतुदी तुम्हाला लिहाव्या लागतील. ठीक आहे. बी-एन-एस-एसमधल्या तरतुदी तुम्हाला लिहाव्या लागतील. जजमेंट तर याच्यावर खूप सारे भेटतील. तर ते सगळे जजमेंट तुम्हाला याच्यामध्ये लिहावे लागतील. भारतीय साक्ष अधिनियम आणि बी-एन-एस-एस दोघांमधला फरक तुम्हाला लिहावा लागेल. अट्रोफियस ॲक्विट, अट्रोफियस कन्व्हिक्ट ही मॅक्सिमम तुम्हाला एक्सप्लेन करावी लागेल. ठीक आहे. शेवटी जजमेंट वगैरे त्याच्यामध्ये लिहून आपल्याला हा उत्तर जो आहे तो कन्क्लूड करावा लागतो. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी शॉर्ट नोट्ससुद्धा बनवावे लागतात. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचा जो 5 नंबरचा जो क्वेशन असतो, याची तयारी कशी करायची तर जशी जे-एम-एफ-सीची आपण तयारी करतो ना, त्याच पद्धतीने शॉर्ट नोटची तयारी करावी लागते. फक्त जे-एम-एफ-सीच्या लाँग क्वेशनची जशी तयारी करतो ना, त्याच पद्धतीने तुम्हाला डी-जेचा हा शॉर्ट आन्सर नोटसुद्धा तुम्हाला लिहावी लागते. ठीक आहे. दुसरा 4था प्रश्न जो मी तुम्हाला सांगितला डिफरन्सेस याची सुद्धा तयारी तुमची जे-एम-एफ-सी सारखीच असते. फक्त डिफरन्सेसचे पॉइंट लिहून ॲडिशनली तुम्हाला लाँग क्वेशनला जसं आपण लिहितो त्या पद्धतीने पण काही पॉइंट तुम्हाला याच्यामध्ये डिस्टिंग्विशच्या पॉइंटमध्ये क्वेशन नंबर 4 मध्ये टाकावा लागतो. त्यामुळे ह्याची सुद्धा तयारी आपल्याला ह्याच्यामध्ये सुद्धा सगळे कायदे, त्याच्यावरचे पॉइंट, ठीक आहे. पॉइंट नंबर 1, पॉइंट नंबर 2, ठीक आहे. केस लॉज ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तयारी करावी लागते. क्वेशन नंबर 3 साठी मी तुम्हाला सांगितलं जसे जे-एम-एफ-सीचे लाँग क्वेशन असतात. अगदी सेम प्रकारे म्हणजे फक्त क्वेशन नंबर 3 असा आहे, ठीक आहे. जो तुम्हाला जसाच तसा जे-एम-एफ-सी सारखा तुम्हाला लिहावा लागतो. बाकी क्वेशन नंबर 4 असू द्या, क्वेशन नंबर 5 असू द्या, हे जरी प्रश्न जे-एम-एफ-सी सारखे दिसत असले, तरीसुद्धा उत्तर लिहिण्याची जी पद्धती आहे, याच्यामध्ये आपल्याला थोडंसं अपडेट करावं लागतं, थोडंसं चेंजेस आपल्याला करावे लागतात आणि त्या पद्धतीने आपल्याला उत्तर लिहावं लागतं. आणि क्वेशन नंबर 1 जो मी तुम्हाला सांगितला जजमेंट रायटिंग, ठीक आहे. हे सुद्धा म्हणजे जजमेंट रायटिंग जे आहे ते जे-एम-एफ-सी सारखं नसतं, तर तुम्हाला जे-एम-एफ-सीपेक्षा थोडंसं जास्त डिटेलमध्ये, जास्त ॲप्रिशिएशन करणारं, जास्त ज्युडिशियल माइंड अप्लाय करणारं, जास्त तरतुदी म्हणजे अटॅच करणारं, केस लॉज वगैरे अटॅच करणारं, अशा प्रकारचं ते आपलं जजमेंट असलं पाहिजे. तर आपल्याला डी-जेची चांगली तयारी झाली असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे हे जे झालं, हे तुमच्या क्रिमिनल पेपरचं एक प्रकारचं अंडरस्टँडिंग झालं. ठीक आहे. लक्षात आलं तुमच्या सगळ्यांच्या? म्हणजे थोडक्यात काय, तर इथून पुढे तुम्हाला स्ट्रॅटेजीमध्ये आता म्हणजे आपल्याला काय-काय करायला लागेल? आता हा क्वेश्चन पेपर कधी कुठल्याही परीक्षेची तयारी स्ट्रॅटेजी बनवत असताना म्हणजे एकदम अशी ढगातनं स्ट्रॅटेजी आपण काढून चालत नाही. स्ट्रॅटेजी करत असताना महत्त्वाचं काय असतं, तर आपल्याला क्वेश्चन पेपर अगोदर बघावा लागतो. क्वेश्चन पेपर बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं, की काय-काय गोष्टींची तयारी करावी लागते. तर काय-काय लक्षात आलं तुमच्या सगळ्यांच्या? आपला जो डी-जेचा सगळा जो सिलेबस आहे, ठीक आहे. तुमच्या कोर्समध्ये ऑलरेडी म्हणजे आपण जवळपास 30-35 कायद्यांचे लेक्चर्स आपले ऑलरेडी आहेत. ठीक आहे. त्यातले बरेच आपण म्हणजे त्याच्यामधले जवळपास 15-16 जे कायदे आहेत, ते आपण डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने आपण कव्हर केलेले आहेत. ठीक आहे. डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने आपण ते कव्हर केलेले आहेत. म्हणजेच काय क्वेशन आन्सर फॉर्ममध्ये. समजा बी-एन-एस आहे. बी-एन-एसवर प्रोबेबल जेवढे प्रश्न येऊ शकतात, ठीक आहे. जेवढे लाँग क्वेशन्स येऊ शकतात, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला आता म्हणजे मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगत असतो, की तुमच्यासाठी हे चॅलेंज असतं. मी ज्यावेळेस नेहमी म्हणतो ना, म्हणजे आपले क्लासेस जे आहेत ते परिपूर्ण आहेत. ठीक आहे. हे म्हणण्यामागचं कारण काय असतं, की दरवेळेस आपण विद्यार्थ्यांना सुद्धा एक प्रकारचं आपण चॅलेंज करत असतो, की तुम्ही बनवून दाखवा. म्हणजे ह्याच्या पलीकडे आता जे मी तुम्हाला कंटेंट बी-एन-एसमध्ये लिहून दिला ना, ह्याच्या पलीकडे एखादा लाँग क्वेशन्स तुम्ही मला बनवून दाखवा, की सर असा एक प्रश्न बी-एन-एसमध्ये विचारला जाऊ शकतो किंवा अशा प्रकारची शॉर्ट नोट मला विचारली जाऊ शकते. ठीक आहे. तुम्ही ती शॉर्ट नोट मला सांगा. आपण त्याच्यावर सुद्धा त्याच्यामध्ये काय करूया, कंटेंट तयार करून तुम्हाला त्याच्यामध्ये देऊया. ठीक आहे. म्हणजे महत्त्वाचं काय आहे, माझा हा प्रामाणिक प्रयत्न असतो. म्हणजे मी ज्यावेळेस नेहमी म्हणत असतो, की आपल्या क्लासपेक्षा जास्त जर समजा तुम्हाला चांगला कंटेंट जर कुठे मिळत असेल, तर मी हे बंद करून टाकेल, नाहीतर मी तो कंटेंट प्रोव्हाईड करेल. म्हणजे एक तर मी तुम्हाला त्या प्रकारचा म्हणजे माझ्यापेक्षा आपल्यापेक्षा जर समजा कुठेतरी चांगलं कुठे तयारी समजा होत असेल,
तर एकतर मी तो प्रयत्न करेल, की तो कंटेंट त्या प्रकारचा तुम्हाला त्या लेव्हलचा तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल आणि माझ्याच्याने जर ते जमत नसेल, तर मी हे क्लासेस बंद करून टाकेल. ठीक आहे. म्हणजे हे एक प्रकारचा एक आविर्भावामध्ये मी नेहमी राहत असतो आणि त्या आविर्भाव टिकवण्यासाठी तुमच्याकडनं आपण सजेशन्स घेत असतो, की तुम्हाला कुठे जर वाटत असेल ना, की सर जजमेंट रायटिंगमध्ये तयारी करत असताना अजून असं काहीतरी केलं ना, तर आपली तयारी अजून चांगल्या पद्धतीने होईल. तर तुम्ही मला ते सुचवा. आपण त्यासुद्धा गोष्टी आपल्या कोर्समध्ये आपण ॲड करू, जेणेकरून आपल्या कोर्समध्ये अजून जास्त चांगलं मटेरियल होईल आणि जास्तीत जास्त मार्क तुम्हाला जजमेंट रायटिंगमध्ये म्हणजे कव्हर करता येतील. ठीक आहे. बाकी दुसरा तुमचा ह्याचा प्रश्न असू द्या, म्हणजे जे मी तुम्हाला आता सांगितलं इलिस्ट्रेशनचा प्रश्न असू द्या. मग इलिस्ट्रेशनमध्ये समजा आपण अजून काय-काय करू शकतो? वेगवेगळ्या प्रकारचे इलिस्ट्रेशन असू द्या. बी-एन-एसमध्ये एवढे जवळपास मी तुम्हाला एवढे उदाहरणं दिलेले आहेत. म्हणजे एवढे उदाहरणं आपण प्रत्येक प्रश्नावर आपण जवळपास उदाहरण बघितलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही कोणत्या अँगलने जर आलं म्हणजे आता आपण ए-पी-पीचे इंटरव्ह्यू घेतले किंवा एवढे सगळे इंटरव्ह्यूज आपण घेतले. ह्या इंटरव्ह्यूमध्ये शक्यतो काय होत असतं, की इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न विचारण्यासाठी म्हणजे नेहमी एक कानेकोपरे जे असतात ना बेरडचे ते शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. ठीक आहे. समजा थेपची डेफिनिशन आहे. थेपच्या डेफिनिशनमध्ये कुठेतरी इलिस्ट्रेशनमध्ये काही वेगळं दिलंय का? ठीक आहे. तो कानाकोपरा शोधायचा. ठीक आहे. समजा एव्हिडन्स ॲक्ट आहे. एव्हिडन्स ॲक्टमध्ये सेकंडरी एव्हिडन्सची समजा तुमची डेफिनिशन आहे. त्याच्यामध्ये खाली कुठेतरी इलिस्ट्रेशनमध्ये दिलेलं आहे, की एखाद्या व्यक्तीने जर सेकंडरी कॉपी बघितलेली असेल, तर त्याला म्हणजे ॲज अ सेकंडरी एव्हिडन्स म्हणून ॲडमिसिबल करता येत नाही. तर ते कुठेतरी खाली इलिस्ट्रेशनमध्ये दिलेलं आहे. मग तशा प्रकारचं घेऊन समजा विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायचा. हे कानेकोपरे शोधण्याच्या नादामध्ये काय होतं, की बेरॅकमधले जे सगळे बारकावे असतात, जे कुठे समजा काही जरी प्रश्न आला, तर तो प्रत्येक गोष्ट कव्हर होत असते. आता आपल्या भारतीय न्याय संहितेवर जवळपास मी तुम्हाला सांगितलं, की 65 लेक्चर मी घेतलेत. ते 65 लेक्चर आपण असेच घेतलेले नाहीयेत. तर जवळपास प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कानाकोपरा आपण त्याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. तरीसुद्धा जर आपल्याकडनं काही कव्हर करायचं राहिलेलं असेल, तुम्ही मला ते सजेस्ट करा. ठीक आहे. तर तुमचे डी-जेचे जे क्वेशन पेपर आहेत, जवळपास आपले क्वेशन पेपर आपल्या ह्याच्यामध्ये ॲडेड आहेत. नवीनवाले कुठले राहिलेले असतील, तुमच्याकडे कुणाकडे त्याचे पी-डी-एफ असतील, तुम्ही ॲड करा. माझ्याकडे पाठवून द्या WhatsAppला. मी परत ते आपल्या कोर्समध्ये पण ॲड करतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्या कोर्समध्ये तुम्हाला एकाच ठिकाणी मिळाली पाहिजे, हा माझा प्रयत्न आहे. आणि त्यासाठी तुम्ही तुमचे सजेशन्स माझ्यासाठी फार जास्त महत्त्वाचे आहेत. जे काही वाटेल तुम्हाला, की ही गोष्ट कमी आहे, ती गोष्ट कमी आहे कोर्समध्ये, ती तुम्ही माझ्याकडे पाठवून द्या. आपण ती ॲड करू. ठीक आहे. यावेळेस एक गोष्ट लक्षात घ्या म्हणजे दरवेळेस काय होतं, आता दरवेळेस ते लोकं असं का करतात हायकोर्टवाले त्यांच्याबद्दल आपल्याला जास्त काही बोलायचं नाहीये. ठीक आहे. पण शेवटी तिथं हायकोर्ट आहे. ठीक आहे. पण म्हणजे परीक्षा म्हणजे एकदमच लगेच प्रिलिम घेतली त्याच्यानंतर लगेच पुढच्या 5-6 दिवसामध्ये 10-15 5-6 दिवसामध्ये 2-3 दिवसामध्ये रिझल्ट लावला. रिझल्ट लावल्यानंतर लगेच पुढच्या 10 15-20 दिवसामध्ये 15 दिवसामध्येच परीक्षा घेतल्यासारखं करतात. ठीक आहे. सव्वा महिना, दीड महिना, 2 महिने तरी त्याच्यामध्ये द्यायला पाहिजेत. तरच खरं तरी कॉम्पिटिशनला मजा आहे. पोरांना तयारी करायला तरी त्याच्यामध्ये वेळ मिळतो. उगा आपलं त्याच्यामध्ये लगेच घेतलं आणि लगेच परीक्षा दुसरी घेतली, हे थोडंसं योग्य वाटत नाही. आता यावेळेस मात्र त्यांनी थोडंसं कंपॅरेटिव्हली चांगला वेळ दिलेला आहे. ठीक आहे. याचे फायदे आणि याचे तोटे दोन्ही गोष्टी आहेत. ठीक आहे. फायदे असे असतात याचे, की आपल्याला अजून जास्त स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करता येतील. आता तुमच्या कोर्समध्ये जे लेक्चर्स ॲड केलेले आहेत, ठीक आहे. हे सगळे फार कमी वेळ असताना त्याच्यामध्ये कमी वेळेत जास्तीत जास्त जे देता येईल विद्यार्थ्यांना, ठीक आहे. तो देण्याचा प्रयत्न करून आपण ते लेक्चर ॲड केलेले आहेत. आता कंपॅरेटिव्हली आपल्याला जास्त वेळ मिळालेला आहे. तर ह्या जास्त वेळामध्ये आपल्याला जे काही अजून जास्त जजमेंट रायटिंगवर काम करता येईल ते आपण करणार आहोत. ॲन्सर रायटिंगवर जे काही काम करता येईल ते आपण करणार आहोत. मॉडेल ॲन्सर्स जेवढे जास्तीत जास्त बनवता येतील म्हणजे क्वेशन पेपरचे, ठीक आहे. हे सगळं आपण त्याच्यामध्ये बनवणार आहोत. म्हणजे वेळ तुम्हाला जास्त मिळाला ना, तर बाकीच्या सगळ्या कॅन्डिडेटला पण वेळ मिळालेला आहे. यावेळेस सगळ्या लोकांचे जे उत्तर आहेत ते असे म्हणजे थोडं लिहिलं म्हणायला लिहिलं असे उत्तर असणार नाहीत. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक उत्तराची स्ट्रॅटेजी बनवून त्याच्यामध्ये उत्तर आपल्याला तयारी करावी लागेल. तर आपलं उत्तर बाकीच्या राउंडपेक्षा थोडंसं वेगळं वाटेल. ठीक आहे. शेवटी कुठलीही परीक्षेमध्ये जर यश मिळवायचं असेल, आता शेवटी काय असतं तुमचं जे तुमचा जे ॲन्सर शीट आहे, तुमची ॲन्सर शीट म्हणजे हा तुमचा एक प्रकारचा आरसा आहे. म्हणजे तुम्ही डायसवर बसलेले जज आहात का तुम्ही एक म्हणजे अ, चांगली प्रॅक्टिस असलेले 20 वर्ष प्रॅक्टिस असलेले मोठे सीनियर लॉयर आहात? का तुम्ही जस्ट म्हणजे आता 7 वर्ष आत्ताच जस्ट झालेत, कधी कोर्टात गेलो नाही, काय नाही. ठीक आहे. 7 वर्ष त्याच्यामध्ये फक्त नावाला ज्या केसेस दाखवायच्या तेवढ्या केसेस दाखवल्या आणि येऊन जाऊन एलिजिबिलिटी माझी फक्त डिसाईड झालेली आहे म्हणून मी फक्त परीक्षेला आहे. अशा प्रकारचे तुम्ही फ्रेशर लॉयर आहात. ठीक आहे. हे एक्झामिनरला पेपर चेक करणाऱ्या व्यक्तीला माहिती नसतं. ठीक आहे. तुमचा पेपर जो आहे तो तुमचा आरसा आहे. तुमचा पेपर बघितल्यानंतर जर वाटत असेल, की ह्या माणसाने जजमेंट रायटिंगमधले फॅक्ट्स एवढे कसे चांगल्या पद्धतीने समजावून घेतलेले आहेत. म्हणजे छोटे-छोटे बारकावे एवढ्या सुंदर पद्धतीने याने लक्षात घेतलेले आहेत. एव्हिडन्सचं एवढं सुंदर ॲप्रिशिएशन आहे. ठीक आहे. ज्याला आपण म्हणतोय की मार्शलिंग ऑफ एव्हिडन्स जे आहे, ते मार्शलिंग सुद्धा एवढ्या सुंदर प्रकारचे आहे. म्हणजे अरेंजमेंट पण असली पाहिजे. मार्शलिंग एक वेगळा प्रकार आहे आणि ॲप्रिशिएशन वेगळा प्रकार आहे. मार्शलिंग सुद्धा एवढ्या सुंदर प्रकारचे आहे. ॲप्रिशिएशन सुद्धा एवढ्या सुंदर प्रकारचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर रिझनिंग सुद्धा प्रत्येक गोष्टीला रिझन एवढं प्रॉपर पद्धतीने दिलेलं आहे. म्हणजे ते वाचल्यानंतर
म्हणजे खरंच व्यवस्थित वाटतं जजमेंट, तर त्याला चांगले मार्क दिले पाहिजेत. आणि काही-काही लोकांचं असं असतं, की ते रिझनिंग बघितल्यानंतर तो पेपर चेक करणारा रिझनिंग चेक करत जातो, खाली जातो आणि त्याच्या डोक्यात यायला लागतं, की मला याने तर अॅक्विटल केलेलं वाटतंय मला. म्हणजे तो असं अॅक्विटलच्या कन्क्लुजनपर्यंत जातो आणि खाली तुम्ही एकदमच लिहिलेलं असतं, हेन्स अॅक्यूज्ड पर्सन इज कन्व्हिक्टेड असं काहीतरी तुम्ही प्रकार केलेला असतो. तिथे जो त्याचा डिसमिड होतो ना, ठीक आहे, मग तुमचा कार्यक्रमच करून टाकतो. एवढं रिझनिंग आपलं एकदम अपोझिट नसलं पाहिजे. ठीक आहे. हे एकदम एक्स्ट्रीम लेव्हलची केस झाली, ज्याच्यामध्ये त्याला त्याचं सगळंच चुकलेलं आहे समजा. ठीक आहे. त्याला डायरेक्ट तो 2 मार्क, 3 मार्क वगैरे करून टाकतो. म्हणजे एवढी रिझनिंग चुकलेली आहे. पण एव्हरेज सुद्धा मार्क घेऊन त्याच्यामध्ये चालत नाही. समजा 30 पैकी तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही 15 मार्क वगैरे घेतले, असं सुद्धा चालणार नाहीये. ठीक आहे. 30 पैकी आपल्याला त्याच्यामध्ये 25 मार्क, 26 मार्क, 27 मार्क, 28 मार्क, ठीक आहे. अशा प्रकारचे मार्क आपल्याला जर घ्यायची आपली लेव्हलची तयारी आपली असली पाहिजे. ठीक आहे. म्हणजे ते तिथे जर तुम्हाला चांगले मार्क मिळाले ना, तर बाकीच्या सगळ्या पेपरमध्ये शेवटी काय असतं, की आपल्याबद्दल एक कन्क्लुजन बनून जातं. आता जजमेंट रायटिंग सुरुवातीला लिहायचं, शेवटी लिहायचं हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये बघणार आहेत. ठीक आहे. जजमेंट रायटिंगची तयारी एवढ्या लेव्हलची करायची आणि जजमेंट रायटिंग सुरुवातीला लिहायचं आणि टाईम बाउंड लिहायचं. ठीक आहे. म्हणजे हातामध्ये घडी ठेवून, घडीवर काटा ठेवून मी तुम्हाला हे सुद्धा सांगणार आहे, कोणत्या प्रश्नाला किती वेळ तुम्ही द्यायला पाहिजे. जजमेंट रायटिंगला किती वेळ दिला पाहिजे. ठीक आहे. इलिस्ट्रेशनच्या प्रश्नाला तुम्ही किती वेळ दिला पाहिजे. डिफरन्सच्या प्रश्नाला तुम्ही किती वेळ दिला पाहिजे. ही प्रत्येक आपण कॅल्क्युलेशन सुद्धा आपण करून घेणार आहेत. तर त्या कॅल्क्युलेशनप्रमाणेच तुम्हाला तर तुमची उत्तरं त्याच्यामध्ये लिहायची आहेत. ठीक आहे. जर समजा तुम्हाला उत्तरातला टाईम इकडे कमी जास्त वगैरे करायचा असेल, तर तो कशा पद्धतीने केला जाऊ शकतो. ठीक आहे. कुठला टायमिंग कुठे बॅलन्स करता येतो, हे सगळं सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी येणाऱ्या आपल्या काही लेक्चर्समध्ये समजावून घ्यायचं आहे. सध्या तुमच्यासाठी काय काम आहे, तर तुम्ही जे लेक्चर्स आपल्या कोर्समध्ये आहेत, ठीक आहे, ते एक-एक लेक्चर तुम्ही त्याच्यामध्ये बघण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. म्हणजे मी डायसवर बसतो, मी असा आहे, मी तसा आहे. ठीक आहे. मी फार मोठा सीनियर लॉयर आहे. ठीक आहे. मग मी कुठे लेक्चर बघत असतो का? मी असं करत असतो का? ठीक आहे. असं राहून जाताल तर तसंच राहून जाताल. ठीक आहे. मग तुमच्याच्याने ते कधी होणार नाही. ठीक आहे. सुट्ट्यांचा वापर करा. तुम्हाला बाकीचं वर्कलोड जास्त आहे ना, तुम्ही रात्री 9 वाजेपर्यंत रात्री ऑफिसला असताना, तर होईल तेवढं सुट्ट्यांचा वापर जास्तीत जास्त करा. हो, एखादा पुढचा जो परीक्षेच्या पुढच्या तोंडावरचा जो वेळ आहे, ठीक आहे, तो होईल तेवढं आपलं काम बायपास करता येईल का याचा प्रयत्न करा. आणि जास्तीत जास्त रायटिंग प्रॅक्टिस वगैरे करा. रोज संध्याकाळी मी तुम्हाला काहीतरी लिहून देतोय ना, ठीक आहे, त्याच्यातला कमीपणा अजिबात बाळगू नका. तुम्ही ज्यावेळेस तुमची रायटिंग प्रॅक्टिस परफेक्ट होईल ना, तुमचं अर्धं काम झालेलं असेल. कारण शेवटी तुम्ही आता प्रिलिम परीक्षा पास झालेल्या आहात. ठीक आहे, म्हणजे बऱ्यापैकी तुमचा अभ्यास वगैरे सुद्धा झालेला आहे काही कायद्यांचा. तर रायटिंग प्रॅक्टिस झाली म्हणजे अर्धं काम आपलं झालेलं असतं. 50% काम फक्त रायटिंग प्रॅक्टिसवर होणार आहे आणि बाकीचं 50% जे काम आहे ते मग तुमच्या कंटेंटवर होणार आहे. ठीक आहे, तो कंटेंट तर मी तुम्हाला देणार आहे. परीक्षेच्या काळात तुमच्याकडे बऱ्याच काही गोष्टी असणार आहेत. ते सगळं तर तुम्हाला मिळेल त्याच्यामध्ये. पण रायटिंग प्रॅक्टिस जी आहे, ती तुम्ही चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. ती फक्त परीक्षेच्या पुढे 5-6 दिवसामध्ये करायचं म्हणलं तर होत नाही. ठीक आहे. आणि उत्तरं लिहीत असताना सुद्धा आता जे सगळे आपले लेक्चर्स आहेत, प्रत्येक लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं, की म्हणजे सुरुवातीला ही हेडिंग द्या, इंट्रोडक्शन टाका, त्याच्यानंतर एक पहिला पॉइंट टाका, दुसरा पॉइंट टाका. ठीक आहे. त्याच्यामध्ये मार्जिन व्यवस्थित मेंटेन करा. त्याच्यानंतर खाली सब हेडिंगमध्ये हे टाका. परत त्याच्यामध्ये दुसरा म्हणजे 3 नंबरचा, 4था नंबरचा पॉइंट टाका. परत त्याच्यानंतर एक ओळ रिकामी सोडा. परत हेडिंग टाका. परत त्याच्यानंतर 5वा, 6वा पॉइंट लिहा. ठीक आहे. शेवटी त्याच्यानंतर खाली त्याच्यामध्ये शॉर्ट नोट असेल तर हे तुमचे 8-9 पॉइंट झाले. खाली त्याच्यानंतर लँडमार्क जजमेंट, रिसेंट जजमेंट सुप्रीम कोर्ट असं काहीतरी टाका. त्याच्यानंतर जजमेंटचं नाव लिहा. त्याच्यामधल्या गोष्टी लिहा. ठीक आहे. जजमेंटसुद्धा एकदम रिसेंट असले पाहिजेत. कोर्टामध्ये वापरले जाणारे असले पाहिजेत आणि जजमेंटसुद्धा असे घ्यायचे, समजा प्रत्येक कायद्यावर आता तुम्हाला म्हणजे बऱ्याच लोकांना वाटतं, की शक्य आहे का कडे एवढे सगळे जजमेंट रायटिंग वगैरे लक्षात ठेवणं. ठीक आहे. तर ज्या कायदे समजा प्रत्येक जो कायदा आहे ना, त्या प्रत्येक कायद्यावर काय करायचं आहे आपल्याला? शेवटी समजा प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट आहे. तर प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्टवर समजा 1-2 जजमेंट अशा प्रकारे तयार करायचे, 1 किंवा 2 जजमेंट अशा प्रकारे तयार करायचे, की ते त्या कायद्यामध्ये तुम्हाला बाकी कुठे ठिकाणी वापरता आले पाहिजेत. ठीक आहे. समजा तुमचा मनी लॉन्ड्रिंगचा कायदा आहे. आता मनी लॉन्ड्रिंगवर आपल्या मोदी साहेबांच्या आशीर्वादाने मनी लॉन्ड्रिंगवर आपल्याकडे केसेसचा एकदम भंडार आहे. तर ते मनी लॉन्ड्रिंगच्या केसेस तुम्ही म्हणजे प्रत्येक सेक्शनवर, प्रत्येक तरतुदीवर भरपूर साऱ्या एकदम रिसेंट केसेस आपल्याला मिळून जातात. तर त्या 1-2 केसेस तयार करून ठेवायच्या. त्या कायद्यावर मग बाकी कुठे जरी प्रश्न आला तर त्या केसेस तुम्हाला लिहिता येतील. म्हणजे फार जास्त पण एकदम असं डोक्याला बर्डन वाढवून ठेवायचं नाही. आणि लक्षात राहील का, लक्षात राहील का? एवढं काही कुठं लक्षात राहत असतं का? ही गोष्ट डोक्यात आणायचीच नाही. ठीक आहे. 27 जूनपर्यंत माझ्यावर विश्वास ठेवायचा, की मी हे सगळं लक्षात मी ठेवू शकतो. कंटेंट तुमच्या कोर्समध्ये खूप सारा आहे. नोट्स त्याच्यामध्ये खूप सारे आहेत. ठीक आहे. बऱ्याच काही गोष्टी आहेत. एवढं सगळं करता येतं का, करता येतं का? असा विचार आणायचाच नाही. ठीक आहे. एवढं सगळं करता येतं असं समजून तुम्ही त्याच्यामध्ये प्रिपेअर करा. मी जेवढं तुम्हाला देतोय ना, ह्याच्या 60% 70% जरी तुमच्या परीक्षेमध्ये तुमच्या लक्षात राहिलं आणि 60% 70% जरी तुम्ही परीक्षेच्या शेवटपर्यंत, शेवटच्या मिनिटापर्यंत पेपरमध्ये उतरवून आले, ठीक आहे, तरीसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये मुख्य परीक्षेमध्ये खूप चांगला स्कोर तुम्ही त्याच्यामध्ये करू शकणार आहात.
ठीक आहे. त्यामुळे हे करता येतं का? एवढं करता येत असतं का? एवढं वाचता येतं का? ठीक आहे. म्हणजे तुमचे जे नोट्स आहेत सर, तुमचे नोट्स लॅपटॉपमध्ये आम्ही किती वेळ बघणार? स्क्रीन मला बघायला प्रॉब्लेम आहे. मला हे आहे, मला ते आहे. ठीक आहे. तुमचे घराणे मला नका सांगू. ठीक आहे. हे सगळे जे घराणे आहेत, हे सगळे घराणे तुमच्या हितासाठी आहेत. ठीक आहे. म्हणजे आपला जो कंटेंट आहे, म्हणजे हे सगळे जे केस लॉज वगैरे सगळे काढते ना, दिवसभर मी ह्याच्यामध्ये काम करत बसलेलो असतो. म्हणजे दिवसभर आता समजा प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्टच्या केसेस काढायच्या. प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्टवर प्रॉबेबल लाँग क्वेशन्स काढणे, त्याचे मॉडेल आन्सर्स काही बनवायचे असेल तर ते बनवणे. हे सगळं करायला दिवसभर आपल्याला वेळ लागतो. आपण ते सगळे बनवणार, हे सगळं तुम्हीच बघितलं पाहिजे. तुमच्यापर्यंत ते पोहोचलं पाहिजे. आणि शेवटी कसं असतं, एक प्रॅक्टिस म्हणून आपण त्याच्यामध्ये रोजच्या रोज संध्याकाळी 2 तास आपण लिहितोय. ठीक आहे. रोज 2 तास आपण त्याच्यामध्ये क्वेश्चन बनवणार, त्याच्यानंतर क्वेश्चन लिहिणार. ह्याच्यामध्ये तुमची एक ज्याला आपण म्हणतो ना, की एक म्हणजे प्रॅक्टिस पण एक डेव्हलप होत असते. ठीक आहे. आपल्या हाताखालनं त्या सगळ्या गोष्टी जात असतात. समजा मेंटेनन्सचा तुम्हाला मी क्वेश्चन, लाँग क्वेश्चन कसा लिहायचा हे मी तुम्हाला शिकवतोय. ठीक आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सबहेडिंग्ज मी तुम्हाला बनायला शिकवतोय. ठीक आहे. म्हणजे अजून तुमचा आपण त्याच्यामध्ये मेंटेनन्सचा क्वेश्चन आपण बनवला. समजा तुम्ही असं समजा, की बी-एन-एस समजा आपण फक्त लाँग क्वेश्चनचे तुम्ही सगळे लेक्चर बघितले. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बी-एन-एस-एस-वर जर समजा प्रश्न लिहायची वेळ आली, तिथे सुद्धा एक आपली सवयीचा भाग होऊन जातो, की आपल्याला सुरुवातीला इंट्रो लिहायचं आहे. इंट्रोमध्ये आपल्याला कोणत्या चॅप्टरमध्ये, कोणत्या सेक्शन्समध्ये दिलेलं आहे ते लिहायचं आहे. ब्रॅकेटमध्ये सी-आर-पी-सीचे सेक्शन्स आपण लिहितोय. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला इंट्रो लिहायचा आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपल्याला डोक्यात दुसरं काय आणायचं आहे किंवा ह्याच्यामध्ये कोणत्या-कोणत्या सब हेडिंग बनू शकतात. ठीक आहे, ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये ह्या 5-6 सब हेडिंग बनू शकतात. मग एंट्री मेंटेनन्सची मी एक सब हेडिंग बनवतो. मेंटेनन्स कुणासमोर मागता येतो त्याची मी सब हेडिंग बनवतो. ठीक आहे, डिसएन्टायटलमेंट ऑफ वाईफची मी एक सब हेडिंग बनवतो. ठीक आहे, त्याच्यानंतर मी एक सब हेडिंग बनवतो. ठीक आहे, त्याच्यानंतर मी याच्यामध्ये पेनल्टीची एखादी सब हेडिंग बनवतो. ठीक आहे, त्याच्यानंतर मी एखादी लँडमार्क जजमेंटची सब हेडिंग बनवतो. त्याच्यानंतर मुस्लिम वुमेनला कशा पद्धतीने मेंटेनन्स मिळतो त्याची मी एखादी सब हेडिंग बनवतो. ठीक आहे, किंवा तुमचं समजा इकडचं ह्याचं आहे बी-एन-एसचं समजा अरेस्ट विथआऊट वॉरंट वगैरे आहे समजा. त्याच्यामध्ये सुद्धा बी-एन-एसच्या सगळ्या तरतुदी मी त्याच्यामध्ये सबडिंग बनवतो. त्याच्या सबडिंग खाली लिहितो. बॉम्बे पोलीस ॲक्टमध्ये पण अशा प्रकारच्या तरतुदी आहेत, त्याची मी सबडिंग बनवतो. अजून नवीन समजा काहीतरी अपडेट कुठलंतरी अमेंडमेंट झालेलं आहे, त्या अमेंडमेंटबद्दल मी सबडिंग बनवतो. बी-एन-एस-एसमध्येच तो सेक्शन सोडून बाकी काही ठिकाणी तरतुदी आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही विथआऊट वॉरंट अरेस्ट करू शकता. ऑदर प्रोव्हिजन्स ऑफ बी-एन-एस-एस फॉर अरेस्ट विथआऊट वॉरंटच्या याचं एक वेगळं सबडिंग मी बनवतो. त्याच्यामध्ये काय उत्तर लिहितो. ह्या सगळ्या पद्धतीने जर आपण आपलं पेपर लिहीत असू, तर त्याची रीडेबिलिटी सुद्धा जास्त असते. पेपर आपला सुटसुटीत असतो. ठीक आहे. पेपर चेक करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा त्याच्यामध्ये म्हणजे शेवटी कसं असतं, जे आपण म्हणतो ना, जसं आपल्या ज्युडिशरीच्या बाबतीत जसं मी नेहमीच सांगत असतो, की न्याय झाला पाहिजे. ठीक आहे. न्याय झाला पाहिजे हे तर महत्त्वाचं आहेच आहे. पण न्याय झाला हे दिसलं सुद्धा पाहिजे. ठीक आहे. दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अगदी त्याच पद्धतीने तुमचं उत्तर जे आहे ते फक्त सुंदर असून चालत नाही. तर ते सुंदर उत्तर आहे हे तुमच्या एक्झामिनरला त्याच्यामध्ये वाटलं सुद्धा पाहिजे. मग ते थोडंसं डेकोरेटिव्ह प्रकारचं जे वर्क आहे. कंटेंट तर आपला असणारच. ठीक आहे. म्हणजे एकदम प्राईम प्रकारचं कंटेंट आपल्या उत्तरामध्ये असलं पाहिजे. त्याला महत्त्व आहेच नक्कीच. पण सोबतच तो प्राईम प्रकारचा जो कंटेंट आहे तो उठून दिसला सुद्धा पाहिजे. एक्झामिनरला त्याच्यामध्ये स्वतःलाच लाज वाटली पाहिजे. तुम्हाला जर तो कमी मार्क देत असेल ना, त्यालाच मनात एकदम त्याचा विचार आला पाहिजे, की म्हणजे एवढा इनजस्टिस मी कसा काय करू? ठीक आहे. या पोराने म्हणजे नोट्स लिहीत असताना बेरॅटचं तरतूद लिहिलेलं आहे, इन्ग्रीडियंट लिहिलेले आहेत, त्याचे सगळे कन्क्लुजन लिहिलेलं आहे, त्याच्या दुसऱ्या कायद्यासोबतच्या लिंकेज लिहिलेल्या आहेत, लँडमार्क जजमेंट लिहिलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे त्याला सुद्धा थोड्या वेळासाठी त्याच्या मनात विचारायला पाहिजे, की या उत्तरामध्ये अजून काय लिहिता येईल? काहीच लिहिण्यासारखं नाही याच्यामध्ये अजून. असा विचार जर त्याच्या मनाला शिवून गेला, तर 10 पैकी जिथे 10 मार्काचा प्रश्न आहे, तिथे तुम्हाला तो 8 मार्क किंवा 9 मार्क दिल्याशिवाय राहणार नाही. आणि बाकी डी-जेच्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतोय, सगळे लोकं तयारी करायची म्हणजे नॉर्मल पद्धतीने तयारी करतायत. ठीक आहे. मग अशा प्रकारची जर परिस्थिती असेल बाकी कॅन्डिडेटची, नॉर्मल पद्धतीने जर तयारी करत असेल, जनरल सगळे कायदे वाचायचे, बेरॅट वाचायचे आणि बेरॅट वाचून त्याच्यामध्ये डायरेक्ट मेन्सच्या पेपरला जायचं. ठीक आहे. बेरॅट फक्त समजावून घेतला आणि डायरेक्ट मेन्सच्या पेपरला गेला. ठीक आहे. असे लोकं जे आहेत ते बेरॅट ऐनवेळी त्याच्यामध्ये त्यांना कन्स्ट्रक्शन उत्तराचं करता येणार नाही. इंट्रोमध्ये काय लिहायचं त्यांना सुधारणार नाही. मेन बॉडीमध्ये काय लिहायचं सुधारणार नाही. पॉइंट सबहेडिंग काय टाकायचे ते सुधारणार नाही. लँडमार्क जजमेंट तर त्यांच्याकडे नसणारच आहेत. ठीक आहे. ही परिस्थिती बाकी महाराष्ट्रातल्या कॅन्डिडेटची असणार आहे. आणि त्या ठिकाणी तुमचं जर उत्तर या लेव्हलचं असेल, तर मला सांगा, काय म्हणून तुम्हाला तो ऑनरेबल हायकोर्ट जस्टिस जो पेपर तुमचा चेक करणार आहे, ठीक आहे, तो तुम्हाला त्या ठिकाणी नाकारणार आहे. तुम्हाला नाकारण्याचं काही कारणच त्यांना आपण द्यायचं नाही. ठीक आहे. आपल्या उत्तरामध्ये प्रत्येक गोष्ट एवढी प्रॉम्प्ट असली पाहिजे, एवढं व्यवस्थित असली पाहिजे, की पेपर चेक करणारा जो माणूस आहे, त्याला तुम्हाला नाकारण्याची कुठलीही संधी किंवा त्याच्यामध्ये तो विचारसुद्धा त्याच्या मनाला शिवला नाही पाहिजे. या लेव्हलपर्यंत जर तयारी केली, तर मेन्समध्ये आपला कोर्स स्कोर तगडा असणार आहे. इंटरव्ह्यूमध्ये काय असतं, इंटरव्ह्यूमध्ये आता तुमच्यातले काही लोकं समजा ज्युडिशियल ऑफिसर्स आहेत. ठीक आहे. इंटरव्ह्यूमध्ये हे सगळे लोकं उठून दिसतील कारण ते लोकं त्या एन्व्हायर्नमेंटमध्ये वागलेले आहेत. ठीक आहे. जे असतं ना, की आपल्या मनामध्ये, रक्तामध्ये एक गोष्ट असणे. ठीक आहे. तर ते ज्युडिशियल ऑफिसर कसा असायला पाहिजे? तर ज्युडिशियल ऑफिसर त्या म्हणजे जसा असायला पाहिजे त्यासारखं ते लोकं स्वतः वागत आहेत.
त्याच्यामुळे ते इंटरव्ह्यूमध्ये ते लोकं एकदम असे उघडे पडून दिसणार आहेत. त्यांच्या ते वागण्यातनं, बोलण्यातनं. ठीक आहे. इंटरव्ह्यूमध्ये बाकीचे ॲडव्होकेट लोकांची सुद्धा आपण त्या पद्धतीची तयारी आपण करून घेणार आहे. ठीक आहे. ती तयारी तर आपण करणारच आहे. तुम्ही घाबरण्याचं वगैरे अजिबात कारण नाही. पण सांगायचं तात्पर्य काय आहे, की इंटरव्ह्यूमध्ये तुमचं जे म्हणजे तुमची जी पर्सनॅलिटी आहे, ती ज्युडिशियल ऑफिसर लोकं त्या पर्सनॅलिटीमध्ये वागलेले वगैरे ते सगळं तर उठून दिसणारच आहे. त्यांना त्याच्यामध्ये फायदा होईल. ठीक आहे. पण बाकीचे सगळे जे कॅन्डिडेट आहेत, ठीक आहे. तुमचा प्लस पॉइंट तुम्हाला काय कुठे ओळखून घ्यायचा आहे, तर मेन्समध्ये ओळखून घ्यायचा आहे. मेन्स पूर्णपणे तुमच्या हातामध्ये आहे. ठीक आहे. इंटरव्ह्यूमध्ये जी तयारी करावी लागते, ती तयारी तुम्हाला म्हणजे एकदमच तुम्ही तयारी केली आणि सगळं त्याच्यामध्ये फार व्यवस्थित झालं असं नाही. 1-2 मार्क तुम्हाला कमी मिळू शकतात इंटरव्ह्यूमध्ये. मग ते 1-2 मार्क जे कमी तुम्हाला मिळणार आहेत, जे ज्युडिशियल ऑफिसर्स जे त्या पद्धतीने वागतायत, ठीक आहे. स्वतःमध्ये त्यांनी एक ज्युडिशियल ऑफिसर म्हणजे रुजवलेला आहे. ठीक आहे. त्यांच्या बोलण्यातनं, त्यांच्या ह्याच्यातनं, सगळ्या गोष्टीतनं ते जे त्यांनी रुजवलेलं आहे ना, त्याचे 1-2 मार्क जे त्यांना समजा जास्त मिळतील, ते तुम्हाला मेन्समध्ये बॅलन्स करावे लागतील. ठीक आहे. मेन्स प्रूफ सगळं तुमच्या हातामध्ये आहे. ठीक आहे. ह्या गोष्टीचा तुम्ही सगळ्यांनी विचार करा. इंटरव्ह्यू आपल्या हातामध्ये नसतो. कधी-कधी असं होतं, तुम्ही ज्युडिशियल ऑफिसर जरी असाल आणि अजून कोणी जरी असाल, सीनियर लॉयर असाल म्हणजे 20-25 वर्ष प्रॅक्टिसवाले. ठीक आहे. तुमचं क्षेत्र समजा प्रॅक्टिस तुम्ही कशामध्ये केली आहे समजा, टॅक्सचे मॅटर तुम्ही जास्त बघितलेले आहेत किंवा अजून कुठलेही समजा म्हणजे ज्याला आपण म्हणूया ट्रेडमार्कचं तुम्ही समजा काहीतरी जास्त बघितलेलं आहे. ट्रेडमार्कवर त्यांनी तुम्हाला एकही प्रश्न विचारला नाही. ठीक आहे. ते सगळे तुमच्यामध्ये प्रश्न जे सुरू झाले निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टवर ज्याचं तुम्ही म्हणजे मागच्या कितीतरी वर्षात तोंड बघितलं नाही. तर त्याच्यावर तुमची प्रॅक्टिस ते प्रश्न जर तुम्हाला विचारत असतील, तर ते इंटरव्ह्यू आपल्या हातातनं निघून जातो. काहीतरी वेगळंच आपल्यासोबत घडून जातं. ठीक आहे. प्रश्नावर प्रश्न, प्रश्नावर प्रश्न त्याच्यानंतर आपण काहीतरी निराश होऊन जातो. मग जे आठवायचे ते पण आठवत नाही. अशा बऱ्याच गोष्टी इंटरव्ह्यूमध्ये कधी-कधी होतात. मग तिथे थोडेसे मार्क तुम्हाला कमी पडले. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे, की मेन्समध्ये जजमेंट रायटिंग ते तुम्हाला विचारणारच आहेत. इलिस्ट्रेशनचे प्रश्न तुम्हाला विचारणारच आहेत. ठीक आहे. जजमेंट रायटिंग तुम्ही व्यवस्थित लिहिलं, इलिस्ट्रेशन समजा एखादा प्रश्न आला नाही, शेवटी तुम्हाला खालचा लाँग क्वेशन व्यवस्थित लिहिता येईल, शेवटी तुम्हाला हे खालचं व्यवस्थित लिहिता येईल. असं करून मेन्समध्ये तुमच्या बाबतीत एकदम असं विपरीत काही घडणार नाही. ठीक आहे. जी तयारी तुम्ही केलेली आहे ना, ती सगळीच्या सगळी तयारी मेन्समध्ये तुम्हाला 100% कामाला येत असते. पण इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही समजा खूप दिवस तयारी केली. 1 वर्ष तुम्ही इंटरव्ह्यूसाठी तयारी केली आणि ऐनवेळी इंटरव्ह्यूमध्ये गेल्यानंतर त्यांनी काहीतरी तुम्हाला वेगळंच विचारलं. असं आपल्यासोबत होऊ शकतं. इंटरव्ह्यू कधीही पूर्णपणे आपल्या हातामध्ये नसतो. आपण प्रयत्न करतो इंटरव्ह्यू ड्राईव्ह करण्याचा किंवा इंटरव्ह्यूमध्ये मास्टरी करण्याचा. ठीक आहे. पण ते लोकं आपले बाप असतात. ठीक आहे. म्हणजे ते ऑनरेबल हायकोर्ट जस्टिस आहेत. म्हणजे त्यांना त्यांचं म्हणजे अनुभव एवढा असतो, माणसांना ओळखण्याचा अनुभव एवढा असतो. शेवटी डी जजेस लोकं जे ऑब्झर्व्ह करतात, ठीक आहे. त्यांचा अनुभव प्रचंड असतो. एखादा माणूस किती खरं बोलतोय, किती खोटं बोलतोय, काय लपवण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. तुमच्या आवाजामधला चढ-उतार सुद्धा ते लोकं ओळखतात. आवाजामधला चढ-उतार असू द्या, तुमची बसण्याची पद्धती असू द्या, प्रत्येक बारकाव्याने ते सगळे लोकं गोष्टी ओळखतात. ठीक आहे. ते काही जरी असलं, आपण जरी दाखवण्याचा प्रयत्न करू शकत असलो, ते लोकं त्याच्यातले मास्टर्स आहेत. त्याच्यामुळे तिकडे जरी आपल्या हातात काही गोष्टी नसल्या, मेन्स जे आहे ते तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही डिस्ट्रिक्ट जज होणार आहात का नाही होणार आहात, ही तुमची मेन्सच ठरवणार आहे. ठीक आहे. इंटरव्ह्यूमध्ये सगळ्या गोष्टी ठरणार आहेत असं अजिबात नका करू. मेन्स जर तुमच्या हातातनं गेली, तुमचा इथे जर स्कोर कमी झाला, तर इंटरव्ह्यूला तुम्ही किती जरी चांगलं प्रेझेंटेशन देण्याचा प्रयत्न केला, फक्त आणि फक्त इंटरव्ह्यूवर त्या गोष्टी डिसाईड होणार नाहीत, ही गोष्ट लक्षात घ्या. मेन्स आपल्यासाठी फार जास्त महत्त्वाची चावी आहे. ही चावी तुमच्या हातामध्ये तुम्हाला जरी आणायची असेल, तर जी प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला क्लासमध्ये सांगणार आहे, रोजच्या लेक्चरमध्ये ज्या गोष्टी आपण कव्हर करतोय, ठीक आहे. ती तुम्हाला वाटत असेल, की हे सगळं जास्त हेक्टिक होतंय, जास्त होतंय, ठीक आहे. तरीसुद्धा अजिबात मागे सरकायचं नाही. ठीक आहे. एक गोष्ट डोक्याला समजावून द्या, की या म्हणजे आता इयर एंडपर्यंत त्याच्यामध्ये ठीक आहे. मला जे आहे ते मला डिस्ट्रिक्ट जज म्हणून मला टॅग लावायचा आहे आणि जर डिस्ट्रिक्ट जज म्हणून जर टॅग लावायचा असेल, तर त्यासाठी डिस्ट्रिक्ट जज म्हणजे ही काही एवढी साधी-सुधी तर पोस्ट नाही. तुम्हाला म्हणजे असं कुणीतरी हातात ठीक आहे आणून द्यायला एवढं सोपं तर काम नाही आहे. ठीक आहे. एवढी अवघड पोस्ट आहे म्हणजे एवढं मोठी पोस्ट आहे. एवढी पोस्ट सहजासहजी तर काही मिळतच नसते. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये मी कुठल्याही प्रकारचं म्हणजे ज्याला आपण म्हणूया म्हणजे कुचराई मी करणार नाही आहे किंवा मी मागे सरकणार नाही आहे. ही गोष्ट तुम्हाला प्रत्येकाला डोक्यात ठेवायची आहे आणि त्या अँगलने आपल्याला प्रत्येकाला तयारी करायची आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, की एवढं सगळं आपल्याला करावं लागतं. आज आपण फक्त क्रिमिनल पेपरच्या दृष्टीने आपण एनालिसिस केलं. ठीक आहे. उद्या समजा आपण सिव्हिल पेपरच्या दृष्टीने सुद्धा आपण एनालिसिस करू. त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगेलच त्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. जे बारकावे आहेत, जी प्रत्येक गोष्ट आहे, जी तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे असं माझ्या आत्तापर्यंतच्या अनुभवानुसार मला वाटतं. ती प्रत्येक गोष्ट मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तुम्हाला प्रत्येकाला सुद्धा मी जसं तो सांगितलं, की तुम्हाला जे वाटतं ना, की तुम्ही फक्त तयारी करा, जोरदार तयारी करा. तुम्हाला जी काही गोष्ट पाहिजे ना, ती तुम्ही मला मागा. ठीक आहे. फक्त एक गोष्ट मागायची नाही. क्लासेसचं कुठलंही जे मटेरियल आहे, ते तुम्ही बाहेर मला अजिबात मागायचं नाही. ते तुम्ही मागितलं तरी तुम्हाला ते पर्टिक्युलरली मिळणार नाही. प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला प्रोव्हाईड करणार, जी फार ज्याला आपण म्हणूया
म्हणजे जी तुम्हाला मिळायला पाहिजे परीक्षेमध्ये, जे बाहेरून जी मदत केली जाऊ शकते, ती प्रत्येक मदत तुम्हाला मी मिळणार. तुम्ही फक्त मला मागा. तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळेल. ठीक आहे. तुम्ही विचार करा अजून त्याच्यामध्ये, की अजून काय केलं तर चांगलं बेटर होईल. तुम्ही मला ते सांगा. त्या पद्धतीने आपण त्याच्यावर काम करू. आपल्याकडे वेळ आहे भरपूर. ठीक आहे. 1 महिना म्हणजे प्रचंड टाईम झाला. ठीक आहे. ह्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये एवढ्या लेव्हलपर्यंत आपण तयारी करू, की बाकीचे सगळे कॅन्डिडेट जे आहेत, म्हणजे आपले जे उत्तरं आहेत, ते बाकीच्या सगळ्या लोकांपेक्षा वेगळे पडले पाहिजेत. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं इंट्रोपासून कन्क्लुजनपर्यंत जे मॉडेल आहे, उत्तर आहे. ठीक आहे. जजमेंट रायटिंगचं सुरुवातीचा कोर्टाच्या नावापासून ठीक आहे, खाली जे जजेसची सही असते. ठीक आहे. आपली सही आपल्याला करायची नसते. ती जजेसची जी सही असते तिथपर्यंत काय मॉडेल उत्तर आपलं असायला पाहिजे. ती प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला लिहून देणार आहे. ठीक आहे. म्हणजे ती प्रत्येक गोष्ट आपण करून घेणार आहोत. तुम्ही फक्त सांगा, की अजून याच्यामध्ये काही इम्प्रूव्ह करता येतं का? म्हणजे शेवटी कसं असतं, मी काही म्हणजे जरी माझ्याकडे ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा अनुभव जरी असला, तरी मी काही स्वतः काही देव नाही आहे. काही बऱ्याच गोष्टी अशा असतात, जे तयारी करताना तुम्हाला जे चॅलेंजेस अजून जाणवतात. तुम्हाला जे काही चॅलेंजेस जाणवतील, शेवटी माझा अनुभव म्हणजे तुम्ही लोकांनी जे मला सांगितलंय, की "सर असं लागतं, तसं लागतं, हे आम्हाला अजून पाहिजे, ते आम्हाला अजून पाहिजे." त्याच्यातनं मिळणारा तो अनुभव आहे. ठीक आहे. तुम्ही सांगितलेले एक्सपिरियन्सेस म्हणजे माझा अनुभव आहे. तुमच्या अगोदरच्या जे जजेस लोकं झालेले आहेत, जे आपले सिलेक्शन झालेले आहेत, ह्या लोकांनी सांगितलेला जो अनुभव आहे, तो म्हणजे सुद्धा माझ्या अनुभवामध्ये ॲड झालेला आहे. तुम्ही सुद्धा जे सजेशन्स देणार आहात, ते सुद्धा माझ्या अनुभवामध्ये ॲड होणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येकाने तुम्हाला जे काही वाटतं ते मला WhatsAppवर वगैरे मेसेज करा. प्रत्येक गोष्ट जास्तीत जास्त तयारी आपण करण्याचा प्रयत्न आपल्या या बॅचमध्ये करणार आहे. ठीक आहे. बाकी आजच्यासाठी एवढंच लक्षात ठेवा. बाकीचं आपण आपल्या उद्याच्या सेशन्समध्ये आपण बघूया. ठीक आहे. मटेरियल खूप काय म्हणताय मटेरियल खूप जास्त आहे. आपण लेक्चर कशा पद्धतीने कंप्लीट करायचे तर तुम्हाला मी सिक्वेन्स त्याच्यामध्ये टाकून देतो. म्हणजे उद्या तुम्ही मला आजचा दिवस एक द्या. उद्याच्या दिवसामध्ये मी तुम्हाला त्या प्रत्येक फोल्डरला मी नंबर देतो. ठीक आहे. ज्या फोल्डरला आता जजमेंट रायटिंगच्या फोल्डरला मी सीरियल नंबर 1 दिलेला आहे. तर तुम्ही पहिल्यांदा जजमेंट रायटिंग बघून घ्या. तर रेकॉर्डेड कंटेंटमध्ये तुमच्या जवळपास आता 250-300 लेक्चर्स आहेत. ठीक आहे. तर त्याच्यातले 250-300 लेक्चर्स कोणत्या सिक्वेन्सने बघायचे. प्रत्येक फोल्डरला मी एक नंबर टाकून देतो तुम्हाला. त्या सिक्वेन्सने तुम्ही ते बघितलं तर तुम्हाला जास्त फायदा होईल. ठीक आहे. साक्षी आजीनेमचे लेक्चर आज घेता आले नाहीत. थोडं दुसरंच म्हणजे काही गोष्टी कशा असतात, आमचे गुरु माझ्याकडे आज आले. त्यांनी म्हणजे त्यांच्यासोबत जरा काही वेळ गेला. नरेश वाघमारे सर पुणे युनिव्हर्सिटीचे अ, जे आपले शिक्षक आहेत. ठीक आहे. आता हेड ऑफ द डिपार्टमेंट होते. आता सोनिया नागराळे मॅडम काहीतरी आहेत. ते आज आमच्याकडे आले होते. त्याच्यामध्ये काही वेळ गेला आणि थोडं दुसरं एक टेस्टचं काम होतं. जे-एम-एफ-सी प्रिलिमच्या बॅचचं ते टेस्ट बनवायच्या होत्या. त्याच्यामध्ये काही वेळ गेला. अशा काही गोष्टींमुळे थोडंसं साक्षाधीनचं राहिलं आपलं, पण कंप्लीट करू आपण ते सुद्धा. ठीक आहे. येस. जजमेंट रायटिंगचे लेक्चर्स तुम्हाला तुमच्या कोर्समध्ये नाही जे डिस्ट्रिक्ट जजची ज्यांची मेन्सची बॅच आहे ना, त्यांना दिसत असेल ते. येस. कुणाला दिसत नसेल तर मी ॲड करतो त्याच्यामध्ये. येस. ठीक आहे. थँक ऑल ऑफ यू. बाकी तुम्हाला काय लागलं? काय म्हणताय? तो सर जुना पेपर सॉल्व्ह झाला तो पाहायला मिळेल का? तो जे-एम-एफचा पेपर आहे. टी-जेचा असं नाही आहे. येस. राइट नोट अबाउट 400 वर्ड्स. येस, तो पण आपण बघूया त्याच्यामध्ये. आपण कव्हर करू तुम्ही जे म्हणताय ते. येस, लवकर मिळेल सगळं मटेरियल तुम्हाला. बऱ्यापैकी त्याच्यामध्ये नोट्स वगैरे आपण ॲड केलेले आहेत. ते तर आहेतच आहेत. बाकीचं सुद्धा जे मटेरियल आहे ते लवकर तुम्हाला मिळून जाईल. येस. ठीक आहे. मेसेजचा काय म्हणताय? मेसेजचा काय म्हणताय? मेसेजचा रिप्लाय वगैरे असं जर तुम्हाला काही म्हणायचं असेल ना, ठीक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे आता सगळ्याच जागा सध्याच्या लागलेल्या आहेत. ठीक आहे. मी तुम्हाला माझा WhatsApp जर दाखवला ना, तुमच्या लक्षात येईल. म्हणजे एवढे प्रचंड मेसेजेस पेंडिंग आहेत. ठीक आहे. तुमचं जर काही समजा कधी चुकून पेंडिंग राहिलं असेल ना, तर तुम्ही परत-परत मेसेज करा. ठीक आहे. म्हणजे माझ्याकडून जर समजा काही उत्तर द्यायचं राहिलं असेल तर. परत-परत मेसेज करा. WhatsAppचे मेसेजेस रोज त्याच्यामध्ये 1000-1500 मेसेज असतात. ठीक आहे. जेवढे जमेल तेवढे चेक करतोय. बाकीचं त्याच्यामध्ये शक्यच नाही आहे. ठीक आहे. दुसरा एक माणूस आहे चेक करायला. दोघं जरी चेक करायचं म्हटलं, तरी शक्य होत नाही. येस, मॉडेल आन्सर्स वगैरे सुद्धा त्याच्यामध्ये आपण सगळे ॲड करू.
हां, डी-जे मेन्सचा एक WhatsApp ग्रुपसुद्धा आहे. जर तुमच्यातलं कोणी डायरेक्ट ॲप्लिकेशनवरनं कोर्स घेतला असेल, जर तुम्ही ॲडेड नसाल, तर डी-जे मेन्सच्या त्याची लिंक आहे WhatsApp ग्रुपची. त्या लिंकवरनं पण तुम्ही जॉइन करू शकता. तुमच्या कोर्समध्ये खाली एक फोल्डर आहे. त्याच्यामध्ये लिंक फॉर द WhatsApp ग्रुप आहे. तिथून तुम्ही डायरेक्ट जॉइन करू शकता. ॲडिशनल पीपलवाल्यांसाठी सुद्धा असे लेक्चर्स आपण बरेच घेतलेले आहेत. ठीक आहे. अजून पुढे सुद्धा घेऊ त्याच्यामध्ये. ठीक आहे. तुमची जून-जुलैमध्ये तुमची स्थगिती मे बी म्हणजे उठू शकते. अ, तिथून पुढे आपण अजून तुमची तयारी तशा पद्धतीने आपण करणारच आहोत. ठीक आहे. येस. थँक यू ऑल ऑफ यू. गुड नाईट.